नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज 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 आपण SRTM पेट 2024 याकरिता रिसर्च मेथडॉलॉजीचा कंप्लीट क्वेश्चन पेपर आपण अभ्यास करीत आहोत. हा जो कंप्लीट क्वेश्चन पेपर आहे तो पेट 2022 पेट एक्झामिनेशन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यासाठी PhD प्रवेश परीक्षा आपल्याला दिसून येतं होत आहे. आणि या PhD प्रवेश परीक्षेमध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर बघणार आहोत, ज्यामध्ये 2022 मध्ये हा झालेला क्वेश्चन पेपर सेट बी आपण अभ्यास करीत आहोत. जे स्टुडंट येणारे पेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. आणि या कंप्लीट कोर्समध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे. फुल सिलेबस नोट्स आहे. फुल सिलेबस टेस्ट सिरीज आहे. सोबतच 1500 पेक्षा अधिक MCQs आहे, जेणेकरून रिसर्च मेथडॉलॉजीचा आपलं भरपूर प्रॅक्टिस होणार. रिसर्च मेथडॉलॉजीच्या कंप्लीट कोर्सची फीज आहे 799. फक्त 799 रुपयामध्ये रिसर्च मेथडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. सो यासाठी बघा, या ऑफिशियल नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि आजच या रिसर्च मेथडॉलॉजीच्या कोर्सला जॉईन करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपल्याला नक्कीच याचा फायदा होताना दिसून येईल. सो प्रश्न आहे की डॅश प्रकारच्या संशोधनाचा परिणाम सर्वाधिक अचूक असतो. ए मूलभूत संशोधन, बी कृती संशोधन, सी उपयोजित संशोधन की गुणात्मक पद्धती. मला सांगा, इथे आपल्याला प्रश्न काय विचारतात. इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की सर्वाधिक अचूक कोणाचं काय असतं, परिणाम असतं. ठीक आहे. सो इथे गुणात्मक संशोधन हे गुण वैशिष्ट्य करीत असतात, म्हणजे पर्टिक्युलर समाज त्याचे गुण. उपयोजित संशोधन जे आहे ते व्यवहारिक जीवनातील जे काही समस्या असेल त्यावर उपाय म्हणून, जसं शिक्षणासंबंधित काही समस्या आहे किंवा अदर काही असेल त्या संबंधित. ठीक आहे. कृती संशोधन काय आहे, एखादी समस्या बघितली त्यावर आपण तत्काल उपाय केलेला, म्हणजे एखाद्या समस्या बघून त्या समस्येवर तत्काल जेव्हा आपण उपाय करणार त्याला कृती संशोधन. आणि फंडामेंटल रिसर्च जो आहे, मूलभूत संशोधन जे आहे, त्यातून थेअरी डेव्हलप केली जातं, म्हणजे हा जो संशोधन आहे ज्ञानासाठी केलं जातं. सो याचं अचूक उत्तर आपल्याला दिसून येतं फंडामेंटल रिसर्च आहे. मूलभूत संशोधन जे आहे, या संशोधनातून परिणाम जे आहे सर्वाधिक अचूक आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो मूलभूत संशोधनात आपल्याला दिसून येतं की सिद्धांत जे आहे ते डेव्हलप केले जातं आणि यामध्ये व्हेरिएबल्समध्ये व्यापक तत्व जे आहे ते शोधून काढले जातं, त्यामुळे हे सगळ्यात अचूक आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे की जेव्हा माहिती डॅश असेल तेव्हा वारंवारिता, बहुभुज आणि आयात लेख हे उत्कृष्ट निवड असू शकतात. ए नामांकन शला स्केलवर मोजली जाणारी, बी क्रमांकन श्लोकावर मोजली जाणारी, सी आहे प्रसामान्य आणि डी आहे 2 भागात विभागली जाणारी. आता बहुभुज विचारला आहे, वारंवारिता बहुभुज. ठीक आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे नॉमिनल म्हणजे नामांकन. ठीक आहे. का बरं, तर बघा, वारंवार बहुभुज हा रेषा आलेखाचा एक प्रकार आहे. जेव्हा वर्ग मध्यबिंदूंच्या विरुद्ध प्लॅट केली जाते आणि बिंदू एका रेखाखंडाने जोडले जाते. ठीक आहे. आता हे बिंदू आहे, हे जोडले गेले आणि वक्र तयार करतात. वक्र हा हिस्टोग्रामासह त्याशिवाय काढले जाऊ शकते. वारंवारता बहुभुज आलेख वारंवारता वितरण, डेटा उच्च आणि निम्न चित्रण करण्यास मदत करते. नेक्स्ट आहे उद्गामी परिकल्पना डॅशवर आधारित आहे. इंडक्टिव्ह हायपोथेसिस इज बेस्ड ऑन ए ऑब्झर्वेशन, बी सर्वे सर्वेक्षण, सी एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग, की डी एक्सपर्ट व्ह्यू म्हणजे तज्ज्ञांची मते. ठीक आहे. सो आपल्याला दिसून येतं बघा, इंडक्टिव्ह हायपोथेसिस आपल्याला तज्ज्ञ सांगणार म्हणून आपण तयार करणार का, आपण प्रयोगाच्या माध्यमातून इंडक्टिव्ह कडे जाणार का, की आपण त्यासाठी सर्वे करणार की निरीक्षण करणार. सो उद्गामी परिकल्पना ही निरीक्षणावर आधारित आपल्याला दिसून येतं. सो उद्गामी जे आहे, प्रेरक संशोधक ही एक पद्धत आहे ज्यामध्ये संशोधक डेटामध्ये दिसणारे नमुने आणि निरीक्षणावर हे काय आहे, बेस आहे.
सिद्धांत, संकल्पना, परिकल्पना विकसित करण्यासाठी डेटा गोळा करते आणि त्या डेटांचं विश्लेषण करते. हे एक बॉटम अप म्हणजे बॉटम पासून अप पर्यंत पद्धत वापरली जाते, ज्यामध्ये विशिष्ट निरीक्षणासह प्रारंभ करते आणि नंतर सामान्य सिद्धांत कल्पनाकडे वळते. म्हणजे यामध्ये काय होईल, जेव्हा आपण एखादी थेअरी सांगणार ना, तेव्हा सर्वप्रथम एक्झाम्पल देऊया. एक्झाम्पल थ्रू ते एक्सप्लेन करून नंतर आपण ती थेअरी सांगणार. ठीक आहे. यासाठी आपण ऑब्झर्वेशन करणार, पॅटर्न ओळख करणार, या व्यतिरिक्त सिद्धांत विकास करणार. सो पर्टिक्युलर जर आपण विचार केलेलं इंडक्टिव्ह मध्ये या स्टेप्स जे आहे फॉलो केलं जातं आणि इंडक्टिव्हची जी हायपोथेसिस आहे ती ऑब्झर्वेशन महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश संशोधनामध्ये चलांची हाताळणी आवश्यक असते. ए प्रायोगिक संशोधनात, बी ऐतिहासिक संशोधनात, सी वर्णनात्मक संशोधनात, की डी व्यक्ती अभ्यास संशोधनात. आता बघा, इथे व्यक्ती अभ्यास केस स्टडी आपल्याला दिसून येतं. एक व्यक्ती, समूह, गट यांचा अभ्यास आपल्याला व्यक्ती अभ्यास पद्धतीमध्ये दिसून येतं. वर्णनात्मक संशोधन जे आहे वर्तमान परिस्थिती, प्रेझेंट सिच्युएशनला डिस्क्राईब करण्यासाठी आपण वापरत असतो. ऐतिहासिक पद्धती ही पास्ट रिलेटेड आपल्याला दिसून येतं आणि इथे मॅन्युप्युलेशन म्हटलेलं आहे. सो ऑब्व्हियसली आपण कुठे मॅन्युप्युलेशन करणार, एक्सपेरिमेंटल रिसर्च. सो एक्सपेरिमेंटल रिसर्च जे आहे ते फ्युचरशी रिलेटेड आपल्याला दिसून येतं. काय आहे, एक्सपेरिमेंटल रिसर्च हे फ्युचर संबंधित आपल्याला दिसून येतं आणि या एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये आपल्याला काय दिसतात, व्हेरिएबल्स दिसतात. काय दिसतात, व्हेरिएबल्स दिसतात. आता या व्हेरिएबल्स मध्ये काय केली जातं, तुलना केली जाते. काय केली जाते, फर्स्ट ऑफ ऑल या व्हेरिएबल्स मध्ये तुलना करतात. समजा हे तुलना करीत असताना रिसर्चर त्यामध्ये हेरफेर कमी जास्तपणा ज्याला आपण म्हणतो ते करू शकतो. आणि एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये आपण दोन जे व्हेरिएबल्स आहे त्यामध्ये काय कार्यकारण संबंध आहे. सो कार्यकारण संबंध जाणून घेण्यासाठी ज्या संशोधन पद्धतीचा आपण वापर करीत असतो ती एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड आपल्याला दिसून येतं. सो एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे जे रिसर्च आहे खूप महत्त्वपूर्ण आहे. आता एक्सपेरिमेंटल रिसर्च बघा, दोन गट, एक उपचार गट आणि एक नियंत्रण गट. संशोधन समस्येचं विधान लक्षात घेऊन प्रयोग सुरू करतो. त्यात कंट्रोल व्हेरिएबल्सचा समावेश असतो. उपचार गटात संशोधकाला प्रयोग करायचा आहे असे बदल होतात. नियंत्रण गट कोणत्याही उपचारातून जात नाही. प्रयोगाच्या शेवटी निष्कर्ष काढणे आणि अभ्यासक्रमात बदल झाला स्वतंत्र व्हेरिएबल्स हा अवलंबून व्हेरिएबल्सवर कसा परिणाम करतो हे जाणून घेण्यासाठीच आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च जे आहे याचा वापर करतो. सो प्रायोगिक संशोधनाचे उद्दिष्ट आपल्याला गोळा डेटातून अर्थपूर्ण माहिती लावण्यासाठी मदत करतं आणि यामध्ये हाताळणीमुळे व्हेरिएबल्समध्ये काय बदल होतो हे सुद्धा आपण जाणून घेत असतो. नेक्स्ट आहे, अनुभव किंवा प्रयोग यामधून मिळालेल्या माहितीस डॅश असे म्हणतात. ए अनुभवजन्य, बी शास्त्रीय, सी तथ्य आणि डी आहे डिडक्टिव्ह म्हणजे अवगामी. आता मला सांगा की अनुभवातून जे आपल्याला माहिती मिळणार त्याला आपण काय म्हणणार, अनुभवजन्य माहिती त्याला म्हणणार आहे. इम्पेरिकल याला म्हणूया, म्हणून ऑप्शन क्रमांक ए सोबत आपण जाऊया. सो अनुभवजन्य संशोधनात आपल्याला कोणताही अभ्यास म्हणून केली जाते ज्यामध्ये निष्कर्ष ठोस, पडताळणी योग्य, पुराव्यावरून काढले जातात. अनुभवजन्य हा शब्द मुळात वैज्ञानिक प्रयोग आणि पुराव्यांद्वारे निर्देशित आहे. एखाद्या अभ्यास अनुभवजन्य असतो जेव्हा तो एखाद्या दाव्याची तपासणी करण्यासाठी वास्तविक जगाच्या पुराव्यांचा वापर करीत असतो. यामध्ये घटनांचे प्रत्यक्ष निरीक्षण हा वास्तवाचा मोजमाप करण्याचा आणि अनुभववादाच्या नियमांचं पालन करण्यात सत्य निर्माण करण्याचा हा एक योग्य मार्ग आपल्याला दिसून येतं. आणि यामध्ये आपल्याला क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह म्हणजे परिमाणात्मक आणि गुणात्मक पद्धतीचा सुद्धा वापर केलेला इथे दिसून येतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. खालीलपैकी डॅश संशोधन समस्येचा स्रोत नाही. ए साहित्यांचा आढावा, बी तज्ञांची मते, सी व्यक्तिगत अनुभव आणि डी आहे निरीक्षण. ओके, पहिलं बघा, खालीलपैकी डॅश संशोधन समस्येचा स्रोत नाही. ए साहित्यांचा आढावा, बी तज्ञांची मते, सी वैयक्तिक अनुभव, डी निरीक्षणे आणि त्यानंतर आहे
माध्यमे आणि माध्यमांद्वारे मिळवलेली माहिती. आता बघा, समस्यांचा स्रोत. आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करून माहिती मिळवू शकतो. आपण एखाद्या तज्ज्ञांचं पर्टिक्युलर टॉपिक विषयी ओपिनियन जाणून घेऊ शकतो. यासाठी वैयक्तिक अनुभव आणि ऑब्झर्वेशन आपण करू शकतो. पण माध्यमे आणि मीडियांचं इन्फॉर्मेशनद्वारे आपण माहिती मिळवणार म्हणजे यातून नाही ठरवू शकत. ठीक आहे. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक डी जे आहे, मीडिया अँड न्यूज इन्फॉर्मेशन, हा आपला अयोग्य उत्तर राहणार. बघा, साहित्य समीक्षा आपण करणार. ठीक आहे. साहित्य समीक्षा सोबतच पुस्तके, प्रबंधन यांचा आपण तपासणी करणार. चालू घडामोडी आणि जे ट्रेंड्स आहे त्याकडे आपण बघणार. अहवाल आणि श्वेतपत्रिका आपण बघणार आहोत, है ना. प्रोफेशनल प्रॅक्टिस आपण घेऊया. ठीक आहे. कॉन्फरन्स, वर्कशॉप यांचा आपण वापर करणार आहोत. सर्वेक्षण आणि प्रश्नावली बघूया. सैद्धांतिक फ्रेमवर्क. ठीक आहे. सरकारी जे ऑफिशियल डाटा आहे त्याचा आपण उपयोग करणार. आंतरविद्याशाखीय अंतर्दृष्टी जी आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सो त्यामुळे हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. याचं PDF सुद्धा आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर प्रोव्हाइड केली जाईल. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्याही विद्याशाखेतील सैद्धांतिक प्रश्नांची उत्तरे डॅश प्रकारच्या संशोधनात केली जातात. एक, उपयोजित. बी, मूलभूत. सी, कृती संशोधन. कृती संशोधन आणि डी आहे ऐतिहासिक संशोधन. ठीक आहे. तर कोणत्याही विद्याशाखेतील सैद्धांतिक प्रश्नांची उत्तरे. ठीक आहे. सैद्धांतिक म्हटलेलं आहे इथे अप्लाइड, फंडामेंटल, ऍक्शन अँड हिस्टोरिकल आहे. सो ऐतिहासिक संशोधन हे पास्ट विषयी इन्फॉर्मेशन देणार. कृती संशोधन एखादी समस्या बघितली, त्या समस्येवर तत्काल समाधान तिथेच आपण करणार. समजा एखादी वर्गातील विद्यार्थी बेशिस्तपणा जास्त आहे तर त्याला आपण तिथंच उपाय करणार. मूलभूत संशोधनात आपण थेअरी डेव्हलप करीत असतो आणि ते थेअरी जेव्हा आपण बघा, जसं पृथ्वीच्या गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत काय म्हणतो, एखादी वस्तू वर जातं आणि खाली येतं. तर हे थेअरी आपण डेव्हलप केली कुठे, तर हे बेसिक रिसर्च म्हणजे फंडामेंटल रिसर्च मध्ये याला डेव्हलप्ड आपण थेअरी केली. या थेअरीला जेव्हा आपल्याला अप्लाय करायचं आहे त्यासाठी आपण अप्लाइड रिसर्चचा वापर करू. म्हणजे एखादी पेन घेऊ, वर फेकणार, तो पेन खाली येणार. हे कुठे बघितलं आपण, अप्लाइड रिसर्च मध्ये. त्यामुळे इथे योग्य उत्तर काय आहे, अप्लाइड रिसर्च आपल्याला दिसून येतं. सो उपयोजित संशोधन हे दैनंदिन जीवनातील विविध व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा आहे. हा एक वैज्ञानिक अभ्यास आहे ज्यामध्ये दैनंदिन समस्यांचे उत्तरे, उपाय शोधणे. ठीक आहे. आजार बरे नाही, ठीक आहे, किंवा दवाखाना किंवा शिक्षण संबंधित काही समस्या आहे तर त्यावर उपाय करण्यासाठी जो संशोधन आपण करीत असतो त्याला उपयोजित संशोधन असं म्हणतात. उदाहरणार्थ, कृषी पीक उत्पादनाचं सुधारणा करायचं आहे, विशिष्ट रोगाचा उपचार करायचा आहे, वाहतूक साधनांसंबंधित आपल्याला समस्या आहे, तर हे सगळं समाधान आपण अप्लाइड रिसर्च मध्ये करू. मूलभूत संशोधनात आपण काय करतो, याला बेसिक किंवा शुद्ध रिसर्च म्हणतात. यामध्ये आपण थेअरी डेव्हलप करतो. थेअरी जर डेव्हलप करीत आहोत तर यातून आपल्याला काय मिळणार, नॉलेज मिळणार. याचा अर्थ मूलभूत संशोधन आपण कशासाठी करणार आहोत, नॉलेजसाठी करणार आहोत. ऐतिहासिक संशोधन हे आपण बघतो की घडलेल्या जे घटना आहेत त्यांचं विश्लेषण करण्यासाठी आपण ऐतिहासिक संशोधन करतो. आणि अनुप्रयोग हे समजून घेण्यासाठी की सध्या परिस्थिती कशी आहे यासाठी एक्सपेरिमेंटल रिसर्च आपण वापर करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश ही पद्धत संशोधनासाठी वापरली जाणारी पद्धत आहे. ए वर्णनात्मक, बी व्यक्ती अभ्यास, सी प्रायोगिक आणि डी आहे ऐतिहासिक. ठीक आहे. सो इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं केस स्टडी. ठीक आहे. डिस्क्रिप्टिव्ह हे वर्तमान स्थितीला वर्णन करणारी आहे. एक्सपेरिमेंटल मध्ये आपण व्हेरिएबल्स पाहत असतो आणि चरांमध्ये काय कार्यकारण संबंध आहे जाणतो. पास्ट रिलेटेड आहे, हिस्टोरिकल. त्यामुळे इथे योग्य उत्तर काय येईल, केस स्टडी. आता व्यक्ती अभ्यास पद्धती काय आहे, तर व्यक्ती अभ्यास पद्धती म्हणजे एक व्यक्तीचा गट, घटनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी आपण केस स्टडी पद्धतीचा वापर करतो. या केस स्टडी मध्ये वर्तनांचे नमुने, यांचं कारण म्हणजे एखादी ऍक्सिडेंट झालं तर का बरं झालं, ठीक आहे, याचा आपण अभ्यास करीत असतो. विषयाचं म्हणजे कारणे शोधण्यासाठी विषयांच्या जीवनात इतिहासाच्या जवळजवळ प्रत्येक पैलूंचा आपण विश्लेषण करतो. मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र, शिक्षण, मानव व वंशशास्त्र, राज्यशास्त्र, सामाजिक कार्य,
सोशल वर्क या सगळ्या विविध जे क्षेत्र आहे या क्षेत्रांमध्ये आपण केस स्टडीचा वापर करीत असतो. नेक्स्ट आहे पोस्टाद्वारे प्रभावली पाठवून केलेल्या सर्वेक्षणाची प्रमुख कमतरता त्याशी होय. ए माहिती संकलनातील वेळेचा व्यय. बी आहे नमुना एककाकडून प्रतिसाद न मिळणे. सी आहे प्रश्नावलीतील अवाचनीय हस्ताक्षर आणि डी आहे माहितीची सत्यता. तर या ठिकाणी बघा आपल्याला पोस्टाद्वारे प्रश्नावली पाठवली आहे ना, तर सर्वेक्षणात कोणती कमतरता आपल्याला दिसून येईल, तर यामध्ये आपल्याला दिसून येतं की माहिती संकलनात वेळेचा इथे व्यय होणार, वेळ जास्त काय होणार, कंझ्युम होणार आपलं. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए. पोस्टल प्रणाली हा सर्वेक्षण पद्धतीचाच एक प्रकार आहे जिथे उत्तरदात्यांना मेलद्वारे प्रश्नावली पाठवली जाते जेणेकरून ते पूर्ण होतील आणि मेलद्वारे ते काय होईल येईल. पोस्टल प्रश्नावली सर्वेक्षणाची एक मोठी मर्यादा अशी आहे की इतर सर्वेक्षण पद्धतीच्या तुलनेत त्यात प्रतिसाद न देण्याचे प्रमाण जास्त आहे. कारण वैयक्तिक संवाद आणि त्वरित अभिप्राय नसल्यामुळे उत्तरदाता सर्वेक्षण पूर्ण करण्यास आणि परत करण्यास तो काय होईल, कमी प्रेरित होईल. त्याला आज करतो, उद्या करतो, परवा करतो अशासारखी बाब इथे दिसून येईल. ठीक आहे, त्यामुळे पक्षपाती नमुना असू शकतं, आवडीच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व असू शकतं, संभाव्यता जे निष्कर्ष असेल त्यामध्ये कमीपणा एक प्रकारे आपल्याला इथे दिसून येईल. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते ऐतिहासिक संशोधनाची वैशिष्ट्ये नाही. ए ते पूर्णपणे वस्तुनिष्ठ नसतं. बी आहे घटनांचा क्रम समजून घेणे आणि त्यांची कारणे शोधणे हा हेतू असतं. सी आहे घटनांचा अर्थ प्राप्त करून घेणे आणि डी आहे गृहीतकांना प्रातिनिधिक माहितींच्या सहाय्याने वैध ठरविणे. आता बघा इथे काय आहे, ऐतिहासिक संशोधन हिस्टॉरिकल रिसर्चचं कोणतं कॅरेक्टरिस्टिक्स आहे असं विचारलेलं आहे. तर ते पूर्णपणे वस्तुनिष्ठ नसतं. आता बघा कधी काळी काय होतं, यामध्ये जे रिसर्चर आहे त्यांचं जीवन पैलू, त्यांचं मूल्य, हे जे महत्त्वपूर्ण बाब आहे अशा घटकांचं सुद्धा आपल्याला काय दिसून येतं, परिणाम होताना दिसून येतं. ठीक आहे, सो एका अर्थाने ऐतिहासिक संशोधनामध्ये गृहीतकांची म्हणजे प्रतिनिधित्व असते, घटनांचा अर्थ लावण्याचं म्हणजे पास्ट इन्सिडेंटचं जे मिनिंग आहे ते सुद्धा लावण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये कारणे शोधणे, घटनांना समजून घेणे, घटनांना क्रम देणे ह्या बाबी जे आहे समाविष्ट असतात. ओके, प्रश्न आहे की झेड चाचणी डॅश चाचणीसाठी वापरली जाते. ठीक आहे, ए आहे परिमित चाचणी, बी आहे अपरिमित चाचणी, सी आहे संवादनुक चाचणी आणि डी आहे यापैकी नाही. ठीक आहे, सो इथे बघा पॅरामॅट्रिक आहे, नॉन पॅरामॅट्रिक आहे, अचिव्हमेंट्स आहे आणि नन ऑफ दीज. ठीक आहे, सो नन ऑफ दीज जर आपण कट केले तर आता मला सांगा ह्या दोन ऑप्शन मधून आपण कोणत्या ऑप्शन सोबत जाऊया आणि जाण्याचं कारण काय असणार आहे हे सुद्धा आपल्याला इथे सांगायचं आहे. ठीक आहे, सो मला बर इथे लक्षपूर्वक बघा, पॅरामेट्रिक टेस्ट आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट अशा दोन प्रकारच्या चाचण्या आपण वापरत असतो. ठीक आहे, सो हे पॅरामेट्रिक जे टेस्ट आहे या पॅरामेट्रिक टेस्ट आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये कोणकोणत्या नॉन पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहे. ठीक आहे, सो यामध्ये आपण बघतो की नॉन पॅरामेट्रिक मध्ये आपण बघतो, ओके, नॉन पॅरामेट्रिक टेस्टमध्ये आपण ची स्क्वेअर टेस्ट आपण बघतो. ठीक आहे, यामध्ये आपण जे आहे अभ्यास करीत असतो के एस. ठीक आहे, ओके, बरं, टू सॅम्पलिंग आणि वन सॅम्पलिंग असं करून दोन पद्धती यामध्ये वापर करीत असतो. आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्टमध्ये आपण टी टेस्टचा अभ्यास करतो आणि झेड टेस्टचा अभ्यास करतो. ठीक आहे, सो हे आपल्याला माहीत असायला हवं की पॅरामेट्रिक टेस्टमध्ये पहा डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे, याचा अर्थ हा टॉपिक कुठे ना कुठे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वपूर्ण ठरतं. तर पॅरामेट्रिक टेस्टमध्ये टी टेस्ट, झेड टेस्ट, ठीक आहे, आणि अपॅरामेट्रिक टेस्टमध्ये आपण, ओके, सो झेड चाचणी ही पॅरामेट्रिक टेस्टसाठी वापरली जाते. ठीक आहे, सो पॅरामेट्रिक अँड नॉन पॅरामेट्रिक टेस्टमध्ये आपण टी टेस्ट, झेड टेस्ट बघतो. ठीक आहे, यामध्ये आपण ची स्क्वेअर के एस आहे, नंतर रन टेस्ट आहे, बिनो मियल टेस्ट आपण यूज करीत असतो. ठीक आहे, सो अशा प्रकारचं पॅरामॅट्रिक अँड नॉन पॅरामॅट्रिक आपल्याला काय दिसून येतात, टेस्ट दिसून येतात.
नंतरचा प्रश्न आहे संशोधनाची उद्दिष्ट डॅश प्रमाणे लिहिली जाते. मला सांगा प्रश्न स्वरूपात लिहितो आपण. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च कॅन बी रिटन इन ओनली क्वेश्चन फॉर्म. बी आहे विधानाच्या स्वरूपात आपण लिहितो ओनली इन स्टेटमेंट फॉर्म. सी आहे विधान आणि प्रश्न स्वरूपात बोथ स्टेटमेंट अँड क्वेश्चन फॉर्म की हायपोथेटिकल फॉर्म म्हणजे परिकल्पनाच्या स्वरूपात आपण उद्दिष्टे लिहत असतो. ठीक आहे. सो एक शोध कार्य जर आपल्याला करायचं आहे सो हे शोध कार्य करण्यासाठी ओके एक शोध कार्य जर आपण करीत आहोत ठीक आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या संशोधनाची ऑब्जेक्टिव्ह लिहावे लागते. ठीक आहे. सो हे जे ऑब्जेक्टिव्ह आपण बघतो हे आपल्याला क्वेश्चन फॉर्म मध्ये असेल तर कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि उद्दिष्टांमध्ये आपण प्रश्नचिन्ह देणार का नाही म्हणून याला कट करायचं. ठीक आहे. जर आपण प्रश्न स्वरूपात देणार नाही अल्टिमेटली हा सुद्धा ऑप्शन कट होतो. आता परिकल्पना काय असते हे संभावित उत्तर असते. काय असते आपल्या शोध संबंधाचं हे संभावित उत्तर आहे त्यामुळे हेही असू शकत नाही. तर विधान स्वरूपामध्ये आपण काय करतो स्टेटमेंट फॉर्म मध्ये आपण आपल्या संशोधनाचे उद्दिष्ट जे आहे ते लिहत असतो. त्यामुळे येथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं ऑप्शन क्रमांक बी हा इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न बघा बरं रिसर्च ऑब्जेक्टिव्ह बद्दल आपले संशोधन काय साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे याचं वर्णन करतात आणि आपण त्याचा पाठपुरावा का करीत आहात हे स्पष्ट आपण करीत असतो. ते आपल्या प्रकल्पाचा दृष्टिकोन आणि हेतू सारांशित करतात. म्हणजे एक संशोधनाच्या उद्दिष्टामध्ये काय करावं लागतं आपण काय या संशोधनातून साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत हे लिहावं लागेल. आपलं जे दृष्टिकोन आहे ते सारांशित आपल्याला करावे लागेल. आपल्या संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यात आपल्याला मदत करते. ओके सो आपली जे संशोधनाची उद्दिष्टे आहे ते शोध निबंधाच्या प्रस्तावनेत लिहायचं आहे. ठीक आहे जेणेकरून आपल्याला दिसून येईल की संशोधनाचे ऑब्जेक्टिव्ह हे विधान स्वरूपात असणार ते क्वेश्चन मार्क स्वरूपात आपण लिहू शकत नाही. त्यामुळे इथे बी सोबत आपण गेलेलो आहोत. ऍक्शन रिसर्च फोकस ऑन डॅश कृती संशोधन डॅशवर लक्ष केंद्रित करते. सामान्य उपयोगिता जनरल ॲप्लिकेशन. बी कार्यक्रमाचे विकसन म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ प्रोग्राम. सी आहे तत्काल उपयोगिता म्हणजे इमिजिएट ॲप्लिकेशन की सिद्धांताची अंमलबजावणी इम्प्लिमेंटेशन ऑफ थेरी. बरं सांगा बरं. ओके बघा कृती संशोधन ज्याला ऍक्शन रिसर्च सुद्धा म्हणतात. ऍक्शन रिसर्च जे आहे एखादी समस्या आपण बघितली एखाद्या समस्येवर आपण काय करू तत्काल समाधान करू. तत्काल काय करणार समाधान करणार. म्हणजे समजा एखादी तुम्ही वर्गामध्ये क्लासमध्ये विद्यार्थ्यांचं शिस्तपणा या संबंधित जर समस्या आहे तर ते सोडवण्यासाठी आपण काय करणार आहोत तिथेच तत्काल आपण त्या विद्यार्थ्यांना शिस्तबद्धता काय आहे हे सांगणार आहोत. हो की नाही. जर आपण हे सांगणार याचा अर्थ त्या समस्येसाठी आपण काय केलेलं तत्काल त्याच ठिकाणी उपाययोजना केलेली. त्यामुळे ऍक्शन रिसर्च जे आहे कृती संशोधन आहे ते तत्काल उपयोगिता यावर लक्ष केंद्रित करतं. म्हणजे लक्षात घ्या एखादी समस्या आपल्याला दिसलेली आहे आणि एखाद्या समस्या जी आपल्याला दिसली त्यावर आपण तत्काल समाधान त्याच ठिकाणी जेव्हा शोधत असतो तर त्याला आपण कृती संशोधन असं म्हणणार. कृती संशोधन ही संशोधन पद्धती आहे जी व्यावहारिक समस्या सोडवण्यावर आणि विशिष्ट संदर्भ घटनेत पद्धती सुधारण्यात लक्ष केंद्रित करते. म्हणजे पर्टिक्युलर समस्या म्हणजे तत्काल समस्या सोडवण्यावर हे काय करतं भर देते.
वास्तविक जगाच्या सेटिंगमध्ये हे उपाय म्हणून ओळखलं जातं, म्हणजे जे आपण ऍक्शन करीत आहोत ते कुठे ना कुठे जसं गड्डा झालेला आहे तो बुजवला आपण. तो बुजवला म्हणजे काय, आपण त्यावर उपाय केला. ठीक आहे, म्हणून कृती संशोधन हे उपाय म्हणून ओळखलं जातं. अंमलबजावणी करणे आणि मूल्यांकन करण्यासाठी संशोधक आणि प्रॅक्टिशन यांचा सहकार्य समाविष्ट असतो. कृती संशोधन भागधारकांच्या सक्रिय सहभागांवर आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नियोजन, कृती, निरीक्षण आणि प्रतिबिंबांचं पुनरावलोकन चक्रांवर जोर देते. आता हे काय आहे, मला वाटते लास्ट सेशनमध्ये मी तुम्हाला ॲक्शन रिसर्चचं एक सर्कल सांगितलं होतं. म्हणजे कशा प्रकारे ॲक्शन रिसर्च होते. त्यामध्ये सर्वप्रथम काय असतं, नियोजन असतं. नियोजन म्हणजे काय असतं, प्लॅनिंग असतं. हे मी सांगितलं आहे की सर्वप्रथम काय असेल, प्लॅनिंग असेल. जे प्लॅन केलं आहे त्यावर आपण काय करणार, ॲक्शन करणार. ॲक्शन केल्यानंतर आपण जे ॲक्शन केली आहे ते योग्य आहे का हे याचं ऑब्झर्वेशन करू आणि आपण जे केलेलं त्याचं रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंब आपण दुसऱ्यालाही ते सांगणार, शेअर करणार. सो अशा प्रकारे सायकलिकल हे प्रोसेस चालणार, ज्यामध्ये एखादी समस्या दिसली, नियोजन करणार, पटकन आपण काय करणार, ॲक्शन घेणार, ऑब्झर्वेशन करणार आणि रिफ्लेक्ट करणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चलांचे वैशिष्ट्य म्हणजे संशोधक हा त्याला हाताळू वा बदलू शकत नाही. ए आहे उपचारात्मक चल, बी आहे विशेष चल, सी आहे स्वायत्त चल आणि दोन आहे आश्रित चल. ठीक आहे, सो चलांचे वैशिष्ट्य कोणते, जे बदलू शकत नाही, म्हणजे त्याला आपण हाताळू शकत नाही. ठीक आहे, आता मला सांगा, एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथडमध्ये आपण काय बघतो, व्हेरिएबल्सचा आपण अभ्यास करतो है ना. व्हेरिएबल्सचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यामध्ये स्वतंत्र चल असतं. असते काय, हो नक्कीच असते. आता हा स्वतंत्र चल जे आहे तो असा घटक असतो ज्यावर संशोधक अवलंबून चराचे परिणाम पाहण्यासाठी याला हाताळू शकतो. म्हणजे स्वतंत्र चल जे आहे ते हाताळू जाऊ शकते. त्यामध्ये आपण मेन्युप्लेशन ज्याला म्हणतो आपण, मेन्युप्लेशन आपण त्यामध्ये करू शकतो. हम्म? चला, त्यानंतर आपण बघतो डिपेंडेंट व्हेरिएबल. आता डिपेंडेंट व्हेरिएबल हा काय आहे, डिपेंडेंट आहे, म्हणजे असे व्हेरिएबल्स जे स्वतंत्र व्हेरिएबल्समुळे काय होत असतात, प्रभावित होत असतात है ना. आणि जे प्रभावित होत असतात त्यामुळे आपण त्याला काय म्हणणार आहोत, आश्रित म्हणणार आहोत, म्हणजे याला सुद्धा हाताळले जाऊ शकते है ना. चला, आता दोन राहिले उपचारात्मक आणि विशेष चल. ठीक आहे, सो यामध्ये लक्षात घ्या, व्हेरी करेक्ट आन्सर आपलं असेल विशेष चल, ज्याला हाताळले जाऊ शकत नाही. आता का बरं याला हाताळले जाऊ शकणार नाही, तर इथे लक्षपूर्वक आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, सो का बरं नाही, कारण एक वैशिष्ट्य चर जे आहे कधी कधी निष्क्रिय व्हेरिएबल्स सुद्धा याला म्हणतात, म्हणजे याला पॅसिव्ह व्हेरिएबल सुद्धा याला म्हटलेला आहे. हा एक प्रकारचा व्हेरिएबल आहे जो प्रयोगामध्ये हाताळला जात नाही. ठीक आहे, याला कोणत्याही प्रकारचं मॅन्युप्युलेशन केलं जात नाही. ठीक आहे, मॅन्युप्युलेट केलं जातं का, एक विशिष्ट चर मॅन्युप्युलेट केलं जात नाही. इंडिपेंडेंट व्हेरिएबल, डिपेंडेंट हे हाताळले जाऊ शकतात. हे काय होतात, हाताळले जाऊ शकतात. पण एक वैशिष्ट्य चर, एक चर असू शकतो जो लिंग, वंश, हे आपण लिंग बदलवणार का, जर आपण मेल आहोत तर आपण मेलच म्हणू, फिमेल आहोत तर फिमेल म्हणू, याला बदलवू शकतं का, नाही. तर हे चर संशोधकांद्वारे बदलवले सुद्धा जाऊ शकत नाही किंवा त्याला हाताळले सुद्धा जाऊ शकत नाही, कारण ते एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा अंतर्भूत भाग आहे है ना. त्यामुळे जे वैशिष्ट्य चर आहे त्याला बदलवले जात नाही, जसं आपलं लिंग. ठीक आहे, आपण बदलू शकतो का, नाही. ठीक आहे, नेक्स्ट आहे, अभ्यासाचा मुख्य हेतू डॅश होय. ए प्रायोगिक, बी आहे वर्णनात्मक, सी आहे ऐतिहासिक आणि डी आहे व्यक्ती अभ्यास. ओके, क्रॉस सेक्शनल स्टडी. ठीक आहे, हे कशाचं भाग आहे, एक्सपेरिमेंटल रिसर्चचं. आता एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये आपण काय करीत असतो, एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये आपण व्हेरिएबल्सचा अभ्यास करतो. ठीक आहे,
केस स्टडी मध्ये आपण व्यक्ती अभ्यास पद्धती अभ्यास करीत असतो, म्हणजे पर्टिक्युलर मानव. ठीक आहे, त्या संबंधित जे भी समस्या आहे त्या संबंधित घटकांचा आपण इथे अभ्यास करीत असतो. ठीक आहे, हिस्टोरिकल जे पद्धत आहे ते पास्ट रिलेटेड आहे, त्यामुळे ऑप्शन मध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड दिसून येतं. वर्णनात्मक संशोधन जे आहे ते प्रेझेंट सिच्युएशनला, प्रेझेंट परिस्थिती जी आहे वर्तमान परिस्थितीला वर्णन करण्यासाठी जे आहे आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथडचा वापर करीत असतो. आणि ही जी मेथड आहे यामध्ये आपण सर्वे करीत असतो, यामध्ये आपण इंटरव्ह्यू घेत असतो, यामध्ये आपण क्रॉस सेक्शनल पद्धतीने काय करणार, डाटा कलेक्ट करणार. ठीक आहे, सो अशा विविध पद्धतीचा माध्यमातून आपण डाटा कलेक्ट करीत असतो है ना. सो हे क्रॉस सेक्शनल जे पद्धत वापरतो त्या आधारे डेटा जे आहे ते गोळा करण्यामध्ये मदत होते. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, चला. नल हायपोथेसिस, शून्य परिकल्पना म्हणजे काय? ठीक आहे, नेहमी सकारात्मक स्वरूपाची असते नल हायपोथेसिस. दुसरा आहे नेहमी स्वीकारली जाते, एक्सेप्टेबल असते का? सी आहे स्टॅटिस्टिकल पद्धतीने तपासता येणारी आहे, नेहमी नकारात्मकच हे असतं. नल हायपोथेसिस पहिली गोष्ट आहे का? ठीक आहे, तर हा नमुन्यातील एक स्टॅटिस्टिकल कॉल संबंधात दोन व्याख्यांमध्ये निर्णय घेण्याचा एक औपचारिक दृष्टिकोन आहे. इट इज अ फॉर्मल अप्रोच टू डिसाइडिंग बिटवीन टू इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल रिलेशन इन सॅम्पल. म्हणजे जो सॅम्पल आहे या सॅम्पल मध्ये काय आहे, दोन व्हेरिएबल्सचं काय आहे, स्टॅटिस्टिकल. ठीक आहे, टेस्ट म्हणून हे ओळखले जातं. आणि एका विवेचनात ही नल हायपोथेसिस, ठीक आहे, हे नल हायपोथेसिस काय असतं, H0 ने प्रदर्शित केली जाते. ठीक आहे, हे नल असतं, शून्य परिकल्पना. ठीक आहे. बर, तर ही जी परिकल्पना आपल्याला दिसून येते हे नेहमी सांख्यिकीय पद्धतीने तपासले जाते. ठीक आहे, बघा, स्टॅटिस्टिकली टेस्टेड आपल्याला नल हायपोथेसिस दिसून येते. ओके, सो नल हायपोथेसिस टेस्टिंग हा नमुन्यातील स्टॅटिस्टिकल कॅल संबंधांच्या दोन व्याख्यांचा निर्णय घेण्यासाठी वापरला जातो. शून्य परिकल्पना जी आहे याचं एच नोट याद्वारे जे आहे वाचले जाते. ही कल्पना आहे की जे पॉप्युलेशन आहे कोणताही संबंध नाही, म्हणजे समजा ए व्हेरिएबल्स आणि बी व्हेरिएबल्स या दोघांमध्ये जेव्हा कोणतेही संदर्भ नाही तेव्हा नल हायपोथेसिस. संत्रा महाग आहे, राम गावाला जातो, हे दोन आपण स्टेटमेंट बघितले, दोघांमध्ये कोणताही संबंध नाही, म्हणजे हे काय आहे, H0 आहे. शून्य गृहीतक, नमुना संबंध योगायोगांना घडला. ठीक आहे, सो दुसऱ्या विवेचनात पर्यायी परिकल्पना, म्हणजे बघा नल हायपोथेसिस जी आहे ते रिजेक्ट होत असतं आणि त्या बदल्यामध्ये पर्यायी परिकल्पना जी आहे ती वापरली जाते. सो अशा प्रकारे हे नल हायपोथेसिस आपल्याला दिसून येतं. आणि एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून जर विचार केलेलं तर परिकल्पना हा भाग आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. नेक्स्ट आहे संशोधन परिकल्पना डॅश असू शकत नाही, घोषणात्मक, बी प्रश्न स्वरूपात, सी शून्य स्वरूपात आणि डी आहे समस्या स्वरूपात. ठीक आहे, मला सांगा एक हायपोथेसिस काय आहे है ना. एक हायपोथेसिस काय आहे, संभावित उत्तर आहे. ठीक आहे, संभावित उत्तर आहे. ठीक आहे, एक हायपोथेसिस जी आहे ते नल राहू शकतं, जे आपण एच नलने दर्शवित असतो, एच शून्यने त्याला दर्शवित असतो. ठीक आहे, हे घोषणात्मक म्हणजे संभाव्यता असू शकतं, हे क्वेश्चनिंग फॉर्म मध्ये असू शकतं, पण हे समस्या स्वरूपात असू शकत नाही. त्यामुळे इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की एक संशोधन परिकल्पना जी आहे ही संशोधन परिकल्पना प्रॉब्लेम फॉर्म मध्ये राहू शकत नाही. परिकल्पना जी आहे शून्य स्वरूपात H0 असू शकतं, क्वेश्चन फॉर्म मध्ये असू शकतं, घोषणात्मक
सुद्धा असू शकते. त्यामुळे आपण इथे ऑप्शन क्रमांक डी सोबत जाऊया. संशोधनाचा विचार करता संशोधन समस्येच्या मांडणीनंतर महत्वाचा विचार म्हणजे गृहीतकांची बांधणी करणे. कारण जेव्हा आपण प्रॉब्लेम डिसाईड करून घेतो त्यानंतर आपण गृहीतक बघतो. कोणत्याही वैज्ञानिक चौकशीची सुरुवात एखाद्या सोडविण्यायोग्य समस्येच्या विधानापासून होते. जेव्हा समस्या सांगितली जाते तेव्हाच ती संशोधकांकडून चाचणी आणि उपायापर्यंत पोहोचणार. संशोधन वैज्ञानिक परिकल्पना हे औपचारिक सकारात्मक विधान आहे आणि दोन आणि अधिक व्हेरिएबल्स मधील संभाव्यता स्पष्ट करते. गृहीतक योग्य अयोग्य असणे आवश्यक नसते. म्हणजे दोन व्हेरिएबल्स मध्ये काय संबंध आहे हे यामध्ये पाहिलं जातं आणि हे अचूकच असेल असं नाही. परिकल्पना करणार या व्यक्तीला सिद्धांतांच्या मर्यादेपर्यंत चाचणी घेण्याची तयारी ठेवावी लागतं. परिकल्पना हे निरीक्षण घटनेचं वास्तविक स्पष्टीकरण आहे. म्हणजे हे घोषणात्मक असू शकतं आणि परिकल्पना नेहमीच घोषणात्मक वाक्य स्वरूपात असते आणि विशेष व्हेरिएबल्सशी संबंधित सुद्धा आपल्याला हे दिसून येतं. ठीक आहे. सो नेक्स्ट वन, लोकसंख्येचा आकार मर्यादित असताना डॅश ही नमुना निवड पद्धती वापरली जाते. एक आहे स्टॅटिस्टिकल नियमबद्ध नमुना, बी आहे सहेतुक नमुना निवड, ठीक आहे, सी आहे गुच्छ नमुना निवड म्हणजे क्लस्टर, आणि क्षेत्र नमुना निवड म्हणजे क्षेत्र म्हणजे पर्टिक्युलर एरिया. आता या जे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे, ठीक आहे, यामध्ये मर्यादित आकार, ठीक आहे, लोकसंख्येचा आकार मर्यादित असताना म्हणजे पर्टिक्युलर काय आहे, आकार हा लहान आहे. ठीक आहे. आता आकार लहान आहे तर ही पद्धत कोणती झाली. आता नियमबद्ध सिस्टमॅटिक मध्ये आपण काय करणार, एक सिस्टमॅटिक पद्धतीने समोर जाणार. एरिया म्हणजे पर्टिक्युलर हा पूर्ण क्षेत्र, ठीक आहे. क्लस्टर मध्ये आपण काय करणार, असं एक प्रकारे ग्रुप करणार, ठीक आहे, गुच्छ बनवणार स्त्रियांचा पुरुषांचा. आणि सहेतुक म्हणजे काय करणार, यामध्ये आपण ज्या हेतूसाठी काम करत आहोत त्या हेतू संबंधितच आपण नमुना घेणार. म्हणजे पर्टिक्युलर एक उद्देश समोर ठेवून आपण नमुना घेत आहोत आणि समजा एक उद्देश घेऊन जर नमुना तयार करीत आहोत तर त्याचा आकार हा मर्यादित असणार. त्यामुळे पर्पोजिव्ह सॅम्पलिंग जे आहे ते आपलं योग्य उत्तर राहील. कारण जेव्हा लोकसंख्येचा आकार मर्यादित असतो त्यावेळी आपण सहेतुक नमुना निवड करीत असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी. सो बघा, पर्पोजिव्ह नमुना हे गुणात्मक संशोधनाचे तंत्र आहे. ठीक आहे. गुणात्मक संशोधन जे आहे ते पर्टिक्युलर व्यक्तीचे गुण वैशिष्ट्य दर्शवत असतात. यामध्ये यादृच्छिक ऐवजी संशोधकाचे कौशल्य, तो कशा प्रकारे निर्णय घेतो यावर आधारित विश्लेषणाचा भाग असतो. ठीक आहे. सो उद्दिष्टपूर्ण नमुना विशिष्ट अभ्यास उद्दिष्ट संरेखित करते. म्हणजे विशिष्ट पर्टिक्युलर उद्देश समोर ठेवूनच हा कार्य केलं जातं. आणि गुणात्मक संशोधनाचा अन्वेषणात्मक टप्प्यात विशिष्ट कौशल्य असलेल्या व्यक्तींकडून ज्ञान मिळवण्यासाठी संशोधक उद्दिष्टपूर्ण नमुना जे आहे वापरू शकतो. सो अशा पद्धतीने हा आपल्याला दिसून येते पर्पोजिव्ह काय आहे, सॅम्पलिंग आहे. ठीक आहे. सो टाईप 1 त्रुटी आढळते. ठीक आहे. तर हा डायरेक्ट हायपोथेसिस एरर वर प्रश्न आहे. ठीक आहे. तर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. समोर चालून जेव्हा आपण क्रेडिट करणार ना त्यावेळी सुद्धा हायपोथेसिस हा एक खूप महत्वपूर्ण भाग जो आहे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या भागातून कसलाही स्वरूपाचा प्रश्न जर विचारण्यात आलेला तर नक्कीच आपण सगळे योग्यरित्या आन्सर करा. सो टाईप 1 एरर काय आहे. ठीक आहे. ए, शून्य परिकल्पना सत्य आहे. आता यासाठी काय करणार, शून्य परिकल्पना सत्य असूनही ते काय होत आहे, रिजेक्ट होत आहे. ठीक आहे. हे काय होत आहे, रिजेक्ट. अशा प्रकारचं आपण टाईप 1 टाईप 2 अशा प्रकारचे दोन एरर्स आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. टाईप 1 एरर आणि टाईप 2 एरर. टाईप 2 एरर. ठीक आहे. सो बघा, इथे आपण आणखीन डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने जाणार आहोत. ओके, चला बघा, शून्य परिकल्पना काय आहे, सत्य आहे, परंतु तरीही ते काय होत आहे, रिजेक्ट होत आहे. ऑप्शन बी, शून्य परिकल्पना खोटी असूनही ती स्वीकारली जाते. म्हणजे नल हायपोथेसिस काय आहे, खोटी आहे, पण ते निवडली जात आहे, स्वीकारली जात आहे.
सी आहे शून्य परिकल्पना तसेच पर्यायी परिकल्पना दोघांचाही त्याग केला जातो किंवा यापैकी नाही. तर फोर्थ आपण कट केलेला. आता मला सांगा टाईप 1 काय होईल? टाईप 2 मध्ये लक्षात घ्या. टाईप 2 मध्ये आपल्याला दिसून येतं की परिकल्पना ही खोटी आहे, पण ती स्वीकारली जात आहे. हे सायन्स लक्षात घ्या. म्हणजे बघा, तुम्हाला टाईप 1 वर जर प्रश्न विचारलं, तर इथे लक्षात घ्यायचं आहे की परिकल्पना काय आहे? योग्य आहे, पण तरीही ते एक्सेप्ट होत नाही. तर हा टाईप 1 एरर झाला. ठीक आहे? आणि परिकल्पना खोटी आहे, पण तरीही ते एक्सेप्ट होत आहे. म्हणजे हे काय झालं? टाईप 2 झाला. आणि इथं टाइप 1 बद्दल आपल्याला विचारलेलं आहे आणि जर समजा टाइप 1 बद्दल आपल्याला विचारलेलं आहे तर आपण योग्य उत्तर काय असेल? नल हायपोथेसिस इज करेक्ट बट इज फॉल्स. ठीक आहे, म्हणजे काय आहे? शून्य परिकल्पना सत्य आहे. नल हायपोथेसिस इज रिजेक्टेड इवन थॉट इट इज अ ट्रू. म्हणजे शून्य परिकल्पना सत्य असूनही ती फेटाळली जेव्हा जाते तो काय आहे? टाइप 1 एरर आहे. कोणता एरर त्याला म्हणणार आपण? टाइप ए एरर याला म्हणायचं. बघा, हायपोथेसिस चाचणी हा सांख्यिकीय अनुमानाचाच एक प्रकार आहे जो लोकसंख्येच्या पॅरामीटर्स आणि लोकसंख्येची संभाव्यता वितरणाबद्दल निष्कर्ष काढण्यासाठी वापरतो. प्रथम पॅरामीट काय म्हणतं? वितरणाचे एक तात्पुरतं गृहीतक तयार केले जातं. या गृहीतकाला नल परिकल्पना सुद्धा दर्शवली जाते. एक पर्यायी परिकल्पना जी आता बघा, नल हायपोथेसिस हे शून्य. ठीक आहे, आणि इथे पर्यायी म्हणजे जेव्हा नल हायपोथेसिस काय होणार? रिजेक्ट होणार, तेव्हा आपण काय करणार? पर्यायी परिकल्पना आहे ते मांडणार. हायपोथेसिस चाचणी प्रक्रियेत हे नाकारले जाऊ शकतो की नाही हे निर्धारित करण्यासाठी नमुना डेटा आपण वापरतो. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी दोन टाईप आपल्याला दिसून येतं. हायपोथेसिस टेस्टिंग दोन प्रकारच्या त्रुटी आहे. एक टाईप 1 आणि एक टाईप 2. ठीक आहे. खरी शून्य परिकल्पना नाकारली गेली म्हणजे खोटी सकारात्मक, तर चुकीची शून्य परिकल्पना नाकारली गेली तर हे टाईप 2 आहे. म्हणजे परिकल्पना हे रॉंग आहे, पण तरीही ती काय होत आहे? एक्सेप्ट होत आहे, म्हणजे टाईप 2. ठीक आहे. आणि दुसऱ्या प्रकारात आपण बघतो टाईप 1, म्हणजे उपस्थित असलेला प्रभाव शोधला, हे टाईप 2 चे आहे. तर 1 मध्ये आपण बघतो की शून्य परिकल्पना हे काय आहे? ट्रू आहे, पण ते काय होत आहे? नाकारली जात आहे. तर हे टाईप 1 एरर मध्ये येत असतं. क्लिअर? बरं, आय होप आपल्या सगळ्यांना ही गोष्ट क्लिअर आहे. नेक्स्ट आहे संशोधन परिकल्पना डॅश असू शकत नाही. ठीक आहे. संशोधन परिकल्पना जी आहे ते कधीही समस्या स्वरूपात असू शकत नाही. रिसर्च हायपोथेसिस जे आहे ते घोषणात्मक असू शकतं, प्रश्न स्वरूपात असू शकतं, शून्य सुद्धा असू शकते, पण ते प्रॉब्लेम फॉर्म मध्ये हे असू शकत नाही. ठीक आहे. खालीलपैकी कोणते संशोधकांचे सर्वात आवश्यक वैशिष्ट्य आहे? ठीक आहे. सो इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च याविषयी विचारलेलं आहे. ए आहे सहानुभूती, म्हणजेच आपल्याला दिसून येते सिंपती. बी आहे खुले विचार, सी आहे संयम म्हणजे पेशन्स, सी आहे डी आहे भावनिक नियंत्रण. सो एका संशोधकाची आवश्यक असणारे वैशिष्ट्ये इथे आपल्याला विचारलेलं दिसून येतं की एक संशोधक जे आहे त्यांच्यामध्ये कोणकोणते गुण असायला हवं. ठीक आहे. सो इथे व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला दिसून येतं ओपन माइंडेड, खुले विचार जे आहे संशोधकाचे असावे आणि खुले विचार हे संशोधकाचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. आता बघा, मोकळेपणा हे संशोधकांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे. तर काही म्हणतात तर संयम, उत्कटता हे महत्वाचं आहे. ठीक आहे. जिज्ञासा असली पाहिजे, म्हणजे एक संशोधकाला आपल्या टॉपिक विषयी जे आहे ना क्युरियोसिटी, सजग ज्याला आपण म्हणू शकतो, तो सजग असायला हवं. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून नेहमीच प्रश्न विचारून त्या उत्तर शोधण्याचं कार्य जो आहे त्याला करायला हवं. ओके. आलोचनात्मक विचार असावे, म्हणजे क्रिटिकल थिंकिंग एक रिसर्चरची असावी, जेणेकरून तो टीकात्मक विचार पद्धतीचा अवलंब करून आपला रिसर्च आणखीन समोर नेऊ शकेल है ना. तपशिलाकडे लक्ष देणारा असावा, म्हणजे एका संशोधकाचे कार्य परिस्थितीचे अगदी लहान पैलू निरीक्षण करणं, त्याचं विश्लेषण करणं आणि व्यवस्थित समजून घेण्यास काय करतं? सक्षम करतं.
ओके, यामध्ये प्रतिबिंब असावे. संशोधकांनी प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याच्या बौद्धिक पार्श्वभूमीच्या माहितीचा वापर केला पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, एक रिसर्चरसाठी काय आवश्यक आहे? खुले विचार आवश्यक आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जिज्ञासा असावी, आलोचनात्मक विचार त्या अंतर्गत असावे, तपशीलवार लक्ष देण्याची प्रवृत्ती त्याची असावी आणि प्रतिबिंब म्हणजे प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न त्यांच्या बौद्धिक आणि जे त्यांची पार्श्वभूमी आहे, माहितीचा वापर त्यांनी करावा आणि त्यानुसार तो काय करावे, रिफ्लेक्शन त्याच्या अंतर्गत असायला हवं. सो अशा प्रकारे एक रिसर्चर मध्ये हे गुण असले पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे, संदर्भ ग्रंथाशी डॅश संबंधित आहे. ए, ज्याचा उल्लेख हस्तलिखितात आहे. बी, जी उपयुक्त माहिती होती. सी, ज्याच्याबद्दल फक्त ऐकले होते पण संदर्भ दिलेला नाही. डी आहे, ज्याचा उल्लेख हस्तलिखितात तसेच अभ्यासासाठी उपयुक्त आहे. ओके, सो इथे लक्षात घ्या, संदर्भ ग्रंथाशी संबंधित काय आहे. ठीक आहे, सो संदर्भ ग्रंथ आपण बघतो, बिब्लिओग्राफी जी आहे खूप महत्वपूर्ण भाग असतो आपल्या रिसर्च कार्यामध्ये आहे ना. सो संदर्भ ग्रंथ याचा संबंध कशाशी आहे, ज्याचा उल्लेख हस्तलिखितात आहे म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट मध्ये ज्याचा उल्लेख आहे ते संदर्भ ग्रंथ का, की जी उपयुक्त माहिती होती ती आपण दिली ते म्हणजे संदर्भ ग्रंथ. ज्याबद्दल फक्त ऐकले, आता मला सांगा, आपण फक्त ऐकलं आणि त्याचा संदर्भ दिलं तर असं होणार का? नाही. ठीक आहे, जे उपयुक्त आहे तसंच नाही. संदर्भ ग्रंथ सूचीमध्ये आपण ज्या गोष्टींचा वापर करतो, ठीक आहे, आणि जे आपल्या टॉपिकशी रिलेटेड आहे त्या गोष्टींचा आपण समावेश करतो. याचा अर्थ ज्याचा उल्लेख हस्तलिखितात असेल आणि जे आपल्या अभ्यासासाठी, आपल्या रिसर्चसाठी उपयुक्त आहे, अशा सगळ्या घटकांचा आपण संदर्भ ग्रंथ सूचीमध्ये काय करीत असतो, समावेश करीत असतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपलं काय होणार आहे, ऑप्शन क्रमांक डी आपल्याला इथे आपलं योग्य उत्तर जे आहे ते दिसून येतं. ओके, बघा, ग्रंथसूची म्हणजे काही निकषाच्या आधारे विशिष्ट कारणासाठी तयार केलेल्या कागदपत्राची पद्धतशीर यादी. हे निष्कर्ष एखाद्या विषयावर, एखाद्या देशाचे किंवा संपूर्ण उपलब्ध ज्ञानाचे हस्तऐवज सुद्धा असू शकतात. हे वापरकर्त्यांना शक्य तितक्या जलद आवश्यक माहिती स्त्रोत शोधण्यासाठी मदत करते. म्हणजे पर्टिक्युलर हे एक प्रकारची लिस्ट असते, म्हणजे आपण आपल्या शोध कार्यामध्ये कोणकोणतं रेफरन्स वापरलेलं आहे हे आपण संदर्भ ग्रंथ सूचीमध्ये नमूद करीत असतो. त्यात प्रकल्प तयार करण्यासाठी संदर्भित कागदपत्र जी आहे, म्हणजे पर्टिक्युलर आपण जे काही रिसर्च करत आहोत, जे काही प्रोजेक्ट करत आहोत, यामध्ये आपण कोणकोणत्या साधनांचा वापर केलेला आहे हे आपण यामध्ये काय करीत असतो, सूचित करीत असतो. तपशील देताना क्षेत्रात केलेल्या कामाचं श्रेय देणे अहवालासोबत जोडले जाते. म्हणजे पर्टिक्युलर एखादी बुक आणि एखाद्या बुक मधून आपण कोणतं साधन घेतलेलं आहे किंवा कोणत्या बुकमधून कोणत्या ठिकाणाहून कोणती माहिती घेतलेली, हे आपल्याला संदर्भ ग्रंथ सूची जी आहे त्यामध्ये द्यायचं असतं. यात काय असतं, जसं एखादी पुस्तक, जसं प्राचीन भारताचा इतिहास ही पुस्तक आहे. ठीक आहे, आता बघा, इथे मी लिहून तुम्हाला आणखीन व्यवस्थितरित्या हा पॉइंट क्लिअर होईल. बघा, सर्वप्रथम इथे काय असतं, पुस्तकाचं शीर्षक असतं. पुस्तकाचं नाव समजा तुम्ही प्राचीन भारताचा इतिहास आहे, ठीक आहे, किंवा संशोधन पद्धती, ठीक आहे, प्राचीन भारताचा इतिहास, हा काय झाला आपला, हा आपले पुस्तकाचं नाव झालं. ठीक आहे, शीर्षक जे आहे, टायटल जे आहे, त्यावर ग्रंथविषयक तपशील. आता काय आहे, लेखकांचं नाव काय आहे, जसं आपण घेऊया रामकुमार. काय घेऊया, रामकुमार. ठीक आहे, रामकुमार हा लेखक झाला. प्रकाशन कोणतं आहे, तर साई प्रकाशन. ठीक आहे, साई प्रकाशन. ठीक आहे, तारीख कोणती होती, तर घेऊन घ्या 2004चं प्रकाशन आहे. प्रकाशनांचे ठिकाण कोणते आहे, तर पुणे आहे किंवा नागपूर सुद्धा असू शकतं. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपल्याला काय लिहावं लागतं, बिब्लिओग्राफी मध्ये असं पद्धतीने नमूद केलं जातं. ठीक आहे, प्रकल्प अहवाल किंवा अहवाल प्रकाशित करण्याच्या स्वरूपाचा हा एक बंधनकारक भाग आहे. कारण बघा, ज्या गोष्टी आपण ज्या पुस्तकातून घेतलेल्या आहे किंवा एक कोणाचं दुसरं थेसिस सुद्धा असू शकतं, ज्याच्या माध्यमाचा आपण वापर केलेला असेल आपल्या रिसर्च मध्ये, सो त्यांना सुद्धा रेफरन्स द्यावं लागतं आपल्याला. दिलं नाही तर ते चोरी होऊ शकतं. म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे आवश्यक दिसून येतात आणि
बिब्लिओग्राफी हे महत्वाचं पार्ट असतं आपल्या रिसर्चचं. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते संशोधन नैतिकतेच्या क्षेत्राशी संबंधित नाही. ए आहे गोपनीयता, बी आहे साधनांची विश्वसनीयता, सी आहे संशोधनाच्या परिमाणाचे ज्ञान आणि डी आहे नमुन्याचा आकार. ठीक आहे, संशोधन नैतिकतेशी संबंधित नाही म्हणजे यापैकी कोणती संशोधन नैतिकता नाही, रिसर्च एथिक्स यापैकी कोणती नाही. ठीक आहे, बरं. सो इथे बघा आपल्या संशोधनात गोपनीयता असावी. म्हणजे आपल्याला जर एखादी कोणीही गोपनीयरित्या रिसर्च संबंधित माहिती दिलेली आहे तर ते आपल्याला कॉन्फिडेन्शियलच ठेवायला हवी. म्हणजे हा गुण आहे. नमुन्याचा आकार आपण लक्षात घेत असतो. आपण जर समजा संशोधन करीत आहोत सो सॅम्पल साईज सुद्धा महत्वपूर्ण ठरेल. आपल्या साधनात विश्वसनीयता असावी, काल्पनिकता नसावी. म्हणजे आपण जे साधनांचा वापर करीत आहोत हे विश्वसनीय असावे, जेणेकरून कोणीही यावर काय करू शकेल, विश्वास ठेवू शकेल, अशा प्रकारचं साधन असावं. पण संशोधनाच्या परिणामाचे ज्ञान हे एक वेगळं ऑप्शन आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपलं जे संशोधन नैतिकता आहे त्यामध्ये गोपनीयता, विश्वसनीयता, नमुना आकार यांचा समावेश होतो. पण संशोधनाच्या परिणामाचे ज्ञान हे नैतिकतेशी धरून आपल्याला दिसत नाही. ओके, सो बघा आपल्या संशोधनात ऑनेस्टी असावी, ऑब्जेक्टिव्हिटी असावी, इंटरग्रिटी असावी, केअरफुलनेस असावी. ठीक आहे, म्हणजेच काय, आपल्या संशोधनात प्रामाणिकपणा असावा. प्रामाणिकपणे आपण आपलं संशोधन करावं, ज्यासाठी प्रामाणिकपणे डेटा संकलन करणे, परिणाम, पद्धती, कार्यपद्धती आहे ना, प्रकाशन स्थितीचा अहवाल आपल्याला द्यायला हवा. ओके, सेकंडली आपल्याला चोरी करून किंवा चुकीचा अर्थ लावून आपल्याला संशोधन करायचं नाही. आपल्या संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता असणं आवश्यक आहे. म्हणजे प्रायोगिक डिझाईन, डेटा विश्लेषण, डेटा इंटरप्रिटेशन आहे ना, हे सगळं आपल्याला पूर्वग्रह आपल्याला टाळायचा आहे. म्हणजे नाण्याची दोन बाजू जी असतात अशा दोनही बाजूंचा विचार करायचा आहे. फक्त एकच बाजूचा विचार करून चालणार का? चालणार नाही. म्हणून सगळ्या विद्यार्थी मित्रांनी कसं आहे, एखादी पीएचडी टॉपिक घेत असताना आपल्यामध्ये त्या टॉपिक विषयी थोडं सहानुभूती असू शकतं किंवा आवडीचं असू शकतं. आवडीचं आहे म्हणून आपण चांगल्या बाजू लिहायचं आणि दुसरं बाजू स्किप करायचं असं करू नये. ठीक आहे, सचोटी आपल्यामध्ये असावी. ठीक आहे, सावधानीपूर्वक आपण आपले कार्य करायला हवं. सो हे काय आहे, महत्वपूर्ण गुण आहे. सोबतच आपल्याला दिसून येतं ओपननेस आहे ना, रिस्पेक्ट फॉर इंटेलिजन्स, प्रॉपर्टी. ओके, नंतर बघतो आपण खुलेपणा असावं. ठीक आहे, बौद्धिक संपदेचा आदर आपण करावा. हे पेंडंट, कॉपीराइट, बौद्धिक संपदा, इतर प्रकारचा जो सन्मान आहे त्यांना द्यावा. परवानगीशिवाय कोणतंही आपण करायचं नाही, म्हणजे ओपन करून द्यायचं नाही. जबाबदार प्रकाशन आपण चूज करायचं. चांगले मार्गदर्शन. ठीक आहे, सहकाऱ्यांचा आपण आदर करायचं, ज्यांनी आपल्याला आपल्या शोध कार्यामध्ये मदत केली अशा सगळ्यांना मनपूर्वक आपल्याला धन्यवाद मानायचा आहे. भेदभाव आपल्याला कोणत्याही सहकारी किंवा विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला भेदभाव करायचं नाही. सो हे काय आहे, संशोधन नैतिकता आहे. आणि या संशोधन नैतिकता याविषयी भरपूर प्रश्न आपल्याला आतापर्यंत क्वेश्चन पेपर मध्ये दिसून आले. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न एथिक्स विषयी विचारलेला आहे आणि आता सुद्धा आपण बघतो की एथिक्स वर आपल्याला काय आहे, प्रश्न दिलेले आहे. त्यामुळे एथिक्स मध्ये आपल्याला दिसून येईल की या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो, तर याला आपण नोट डाऊन सुद्धा करू शकता. सोबतच क्षमता आहे, आपले जे कौशल्य आहे ते टिकून ठेवायचं, ॲबिलिटी. वैधता असावी, आपण प्राण्यांची काळजी घ्यावी आणि मानवी विषयक संरक्षण ह्या सगळ्याच बाबी जे आहे संशोधन नैतिकतेमध्ये आपल्याला इन्क्लूड असल्याचं दिसून येतं. म्हणजे हे सगळे काय आहे, संशोधन नैतिकता आहे. जेव्हा आपण संशोधन करीत असतो सो ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करावं लागतं, विचार करावा लागतं. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न घेऊया आपण. ठीक आहे, बर. सो समोरच्या प्रश्नाकडे आपण वळत आहोत. ठीक आहे, बघा. एकूण लोकसंख्येपैकी एक संशोधक 200 च्या संभाव्यतेचा नमुना निवडतो. ठीक आहे, बर. काय करीत आहे, एकूण लोकसंख्येपैकी एक संशोधक 200 चा संभाव्यता निवडतो. याला तुम्ही कोणतं नमुना म्हणणार,
याला स्तरीकृत म्हणणार, याला रॅन्डम सॅम्पलिंग म्हणणार, याला पद्धतशीर सिस्टमॅटिक म्हणणार, की याला क्लस्टर सॅम्पलिंग आपण म्हणणार आहोत. ठीक आहे. सो हा काय झाला, एकूण लोकसंख्या आणि एकूण लोकसंख्येपैकी 200 आपण काय करीत आहोत, निवड करीत आहोत, संभाव्यता निवडीत आहोत. सो हे 200 आपण कसं चूज केलं, रॅन्डमली चूज केलं. कसं केलं, रॅन्डम. त्यामुळे हे काय होणार, यादृच्छिक नमुना होणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं. ऑप्शन क्रमांक बी जे आहे ते आपल्याला इथे योग्य उत्तर दिसून येईल. आता बघा संभाव्यता काय आहे. बघा, संभाव्यता नमुना यादृच्छिक नमुना समाविष्ट असते, ज्यामध्ये आपण संपूर्ण गटाबद्दल सांख्यिकीय निष्कर्ष प्रस्तुत करतो. ठीक आहे. म्हणजे असं पूर्ण नमुन्यामधून आपण काय करीत आहोत, 100 गृहीत धरीत आहोत आणि हे रॅन्डमली चूज करीत आहोत. कशा पद्धतीने आपण याला चूज केलं, रॅन्डमली. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये सुद्धा इतर निष्कर्षावर आधारित नॉन रॅन्डम, म्हणजे हा जो लोकसंख्येचा नमुना आहे, या लोकसंख्येतील नमुन्यातून जेव्हा आपण निवड करतो तेव्हा आपण ओळखीचे नमुने घेतो. ठीक आहे, ओळखीचे नमुने घेतो. म्हणजे हे जे पूर्ण लोकसंख्या आहे त्यांना चूज होण्याची, निवड होण्याची समान संधी मिळत नाही. ओके. साधा यादृच्छिक नमुना लोकसंख्येच्या प्रत्येक सदस्यांची निवड करण्याची समान संधी देते. कारण एवढी मोठी जेव्हा पॉप्युलेशन असते, या एवढी मोठी पॉप्युलेशन मधून आपण काय करत असतो, रॅन्डमली चूज करतो. आता जर रॅन्डम चूज करीत आहोत तर इक्वल ऑपॉर्च्युनिटीज मिळणार चूज होण्याच्या, निवडीच्या समान संधी आपल्याला इथे दिसून येतं, की लोकसंख्येतील प्रत्येक घटकाला निवडीची समान संधी आहे. ठीक आहे. आपल्या सॅम्पलिंग फ्रेम मध्ये संपूर्ण लोकसंख्येचा समावेश यामध्ये असतो. या प्रकारे नमुने घेण्यासाठी आपण यादृच्छिक संख्या जनरेट किंवा तंत्रासारखे साधने वापर करतो, जी पूर्णपणे संधीवर आधारित आपल्याला दिसून येते. सो अशा पद्धतीने लोकसंख्येतील प्रत्येक घटकाला जेव्हा निवडीची संधी उपलब्ध होत असते त्याला काय म्हणायचं, रॅन्डम सॅम्पलिंग म्हणायचं. कारण इक्वल ऑपॉर्च्युनिटीज निवडाची मिळत आहे. त्यानंतर आहे स्तरीकृत यादृच्छिक नमुने. स्तरीकृत नमुने हे लोकसंख्येतून नमुने घेण्याची एक पद्धत आहे, जी उपलोकसंख्येत विभागली जाऊ शकते. जेव्हा एकंदर लोकसंख्येतील उपलोकसंख्या वेगवेगळी असते तेव्हा प्रत्येक उपलोकसंख्ये स्वतंत्रपणे, जसं आपल्याला जर अभ्यास करायचा आहे जिल्ह्याचा, जिल्ह्यामध्ये आपण तालुका येणार, तालुक्यात गाव येणार आणि गावातील प्रत्येक व्यक्ती येणार. सो अशा प्रकारे आपण काय करत आहोत, स्तर करीत आहोत. ठीक आहे. पद्धतशीर नमुने हे ऑर्डर केलेल्या नमुना फ्रेमचं सहभागीची निवड असते. पद्धतशीर नमुन्याचा आकार सर्वात सामान्य म्हणजे समसंभाव्यता असतं. हे काय असतं, सिस्टमॅटिक चालतं, पद्धतशीर क्रमवारीरित्या चालतं. आता क्लस्टर सॅम्पलिंग हा एक नमुना आहे, जेव्हा सांख्यिकीय लोकसंख्येवर परस्पर एकसंग आणि अंतर्गत विषम गट असतो. म्हणजे इथे 2 गट, जसं मेल आणि फिमेल असे 2 गट करून आपण काय करतो, या सॅम्पलिंग प्लॅन मध्ये एकूण लोकसंख्येच्या गटात विभाजणी करून गटाचा साधा यादृच्छिक, आता हा मेलचा गट घेतला त्यातून 2 व्यक्तीची निवड करा, फिमेलचा गट निर्माण केला तर त्यातून 2 जे घटक आहेत त्यांची निवड करा. ठीक आहे. संशोधक लोकसंख्येचे स्वतंत्र गटात विभागणी करतो, ज्याला काय म्हणतात, क्लस्टर असे म्हणतात. आणि त्या क्लस्टर मधून काय करतो, आपण निवड करीत असतो. काय करतोय, त्या क्लस्टर मधून आपण निवड करीत असतो. सो अशा प्रकारे हे काय असतं, क्लस्टर सॅम्पलिंग आपल्याला दिसून येतं. आय होप आपल्या सगळ्यांना इतका भाग क्लिअर आहे. नंतर गृहीतक तयार करणे डॅश आवश्यक नाही. कोणत्या संशोधनामध्ये हायपोथेसिस क्रिएट करणं आवश्यक नाही. ऐतिहासिक अभ्यास, बी प्रायोगिक अभ्यास, सी सर्वेक्षण अभ्यास आणि डी आहे व्यक्ती अभ्यास. ठीक आहे. सो असं कोणतं संशोधन आपल्याला दिसून येतं जिथे हायपोथेसिस निर्माण करणं आवश्यक आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे. तर लक्षात घ्या, रिसर्च हायपोथेसिस हे आपल्या जे रिसर्च आहे याचं संभावित उत्तर असतं. ठीक आहे. संभावित काय असतं, उत्तर असतं. ठीक आहे. संभावित उत्तर असतं म्हणजे एक संभावित विधान सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. सो अशा वेळी आपण बघतो की जी हिस्टोरिकल रिसर्च मेथड आहे
किंवा हिस्टॉरिकल जी स्टडी आहे, ऐतिहासिक अभ्यास जे आहे, या ऐतिहासिक अभ्यासामध्ये हायपोथेसिस फॉर्म्युलेशन करण्याची आवश्यकता दिसून येत नाही. आता बघा, रिसर्च हायपोथेसिस संशोधनाच्या परिणामाविषयक हा स्पष्ट आणि विशिष्ट परीक्षण करण्याजोगा प्रस्ताव असतो. सर्व प्रकारच्या संशोधनासाठी हे आवश्यक नाही. हे संख्यात्मक संशोधनासाठी आवश्यक आहे, परंतु गुणात्मक संशोधनात आवश्यक नाही. हायपोथेसिस जेव्हा आपण निर्माण करीत असतो, तेव्हा आपण संख्यात्मक संशोधनात म्हणजे बेस्ड ऑन नंबरवर काय करीत असतो, हायपोथेसिस निर्माण करतो. जिथे आपण गुणात्मक संशोधन करतो, त्या ठिकाणी हायपोथेसिस निर्माण केली नाही तरीही चालते. दोन गृहीतक आहेत, जसं शून्य परिकल्पना हो तर पर्यायी परिकल्पना एच. ठीक आहे, एच ए. ओके. आदर्श संशोधन हे एक प्रकारचे कायदे बनवणारे संशोधन आहे. सहसंबंधात्मक संशोधन हे एक प्रकारचे अप्रायोगिक म्हणजे को रिलेशनल संशोधन जे आहे, दोन व्हेरिएबल्स ए आणि बी या दोघांमध्ये काय करतो, सांख्यिकीय संबंध शोधण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, सांख्यिकीय संबंध शोधत आहे म्हणजे काय होईल, हायपोथेसिस इथे निर्माण होणार आहे ना. प्रायोगिक संशोधन ही एक वैज्ञानिक संशोधन पद्धती आहे, ज्यामध्ये काय आहे, व्हेरिएबल्स आहे. ठीक आहे, आणि व्हेरिएबल्स मधील आपल्याला कोरिलेशन म्हणजे व्हेरिएबल्सचा संबंध शोधावं लागतं. परंतु जेव्हा आपण ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा विचार करतो, तर ऐतिहासिक संशोधन पद्धती ही भूतकाळातील घटना, ठीक आहे, भूतकाळातील एखादी घटना का घडली, कशी घडली, त्याचं काय परिणाम झालं हे जाणून घेण्यासाठी आणि वर्तमानावर काय याचं परिणाम झालेलं किंवा वर्तमानात आपल्याला त्यातून काय शिकायला हवं हे जाणून घेण्यासाठी आपण ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा अवलंब करत असतो. आणि इथे बघा, भूतकालीन घटना, हे घटना आपण काय करणार, वर्णन करणार. आता वर्णन करूया, याचा अर्थ गुण वैशिष्ट्ये यामध्ये दर्शवावं लागेल. आणि जेव्हा आपल्याला गुण वैशिष्ट्ये दर्शवायचं असतं, तेव्हा आपण काय करीत असतो, गुणात्मक संशोधन पद्धतीचा आपण अवलंब करीत असतो. ओके. चला, नेक्स्ट प्रश्न आहे, संशोधन केस स्टडीज पद्धती अंतर्गत येतात. परस्पर संबंध अभ्यास, बी आहे विकासात्मक अभ्यास, सी आहे सर्वेक्षण अभ्यास आणि डी आहे अनुवांशिक अभ्यास. आता केस स्टडी मध्ये आपण काय बघत असतो, केस स्टडी एक्झॅक्टली आहे काय हे आपल्याला सर्वप्रथम माहित असावं. आता बघा, यावर सुद्धा आधारित प्रश्न या पूर्वी विचारलेला आहे. ठीक आहे, बरं. ठीक आहे, लास्ट जो आपण क्वेश्चन पेपर बघितलेला आहे, या लास्ट क्वेश्चन पेपर मध्ये सुद्धा अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला आलेला दिसून आलेला आहे ना. हा, सो लक्षात घ्या, केस स्टडी यामध्ये काय असतं, इंटर रिलेशनल स्टडीज असतं. काय असतं, परस्पर संबंधांचा अभ्यास आपण केस स्टडी मध्ये करत असतो. तर बघा, आंतरसंबंध अभ्यास हे लोक, गट, सिस्टमच्या भागातील परस्पर संवाद आणि कनेक्शनचा अभ्यास करीत असतात. ठीक आहे, म्हणजे पर्टिक्युलर लोकांचं किंवा गटांचं, ठीक आहे, यांचं काय परस्पर संवाद आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आंतरसंबंध अभ्यास किंवा केस स्टडीचा वापर करीत असतो. नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं. बरं, नेक्स्ट क्वेश्चन आहे, संशोधनातील त्रुटी खालील डॅश वगळता आहे. संशोधन अहवाल मोठा असावा, बी आहे नमुना मोठा असेल तरच वैध निष्कर्ष काढला जाऊ शकतो, बी आहे सहसंबंधात्मक अभ्यासाच्या मदतीने निष्कर्ष स्पष्ट केले जाऊ शकतात, आणि डी आहे प्रत्यक्ष निरीक्षण आणि लिखित निरीक्षणाचा संबंध नसणे. ठीक आहे, सो संशोधनात त्रुटी डॅश वगळता आहे. ठीक आहे, बरं. सो इथे व्हेरी करेक्ट आन्सर आहे प्रत्यक्ष निरीक्षण आणि लिखित निरीक्षण संबंध नसणे. आता इथे लक्षात घ्या की भ्रामक हा एक चुकीचा विश्वास असतो, जो अयोग्य युक्तिवादावर आधारित आहे आणि ज्यांचं समर्थन करण्यासाठी पुराव्याचा अभाव असतो. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला दिसून येते संशोधन अहवाल लेखनाचे निष्कर्ष खालीलपैकी ए महत्वपूर्ण संशोधन थीम असणं, बी संशोधनाच्या पायऱ्यांचं पालन करणं, सी आहे सामग्री अचूकता आणि डी आहे वरीलपैकी सर्व. ठीक आहे, सो या ठिकाणी इथे लक्षात घ्या. बर, हा बघा, संशोधन अहवाल यामध्ये काय आवश्यक आहे,
तुमचं पर्टिक्युलर थीम म्हणजे टॉपिक असणं आवश्यक आहे. तुम्ही स्टेप्स ऑफ रिसर्च फॉलो करायला हवं. तुम्ही जे डाटा घेत आहे त्याची ॲक्युरसी असायला हवी, म्हणजे अचूकता असायला हवी. म्हणून इथे उत्तर वरीलपैकी सर्व आपल्याला दिसून येणार. ओके, चला. सो बघा, स्टेप्स ऑफ रिसर्च म्हणजे आयडेंटिफाय प्रॉब्लेम. आपलं जे टॉपिक आहे ते पहिले चूज करायचं. टॉपिक चूज झाल्यानंतर जे काही आपल्या टॉपिक रिलेटेड कार्य म्हणजे संशोधन झालेलं आहे, म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करायचं. साहित्यांचं, संबंधित साहित्यांचं काय करायचं आपल्याला, शोध घेणे. ठीक आहे. म्हणजे आपल्या टॉपिक संबंधित कितपत कार्य यापूर्वी झालेलं आहे, हे शोधणे म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. त्यानंतर संभावित उत्तर काढणे म्हणजे हायपोथेसिस आपल्याला क्रिएट करायचं आहे. देन आपण रिसर्च डिझाइन करणार. रिसर्च डिझाइन नंतर आपण डिस्क्राईब पॉप्युलेशन, डाटा कलेक्शन, डाटा अॅनलाइज आणि रिपोर्ट रायटिंग, अशा प्रकारचं हे स्टेप्स आहे रिसर्चच्या. आणि यावर सुद्धा आपल्याला भरपूरदा जे आहे एक्झामिनेशन मध्ये प्रश्न विचारलेले दिसून येतात. याचा अर्थ हा सुद्धा घटक आपल्या एक्झामिनेशन साठी महत्वपूर्ण आहे. प्रायोगिक पुरावे सूचित करत नाही. ए. तथ्यात्मक पुरावे, बी. सत्यापित पुरावे, सी. विश्वसनीय पुरावे की डी. प्रभावशाली पुरावे. आता बघा, इम्पेरिकल एव्हिडन्स डज नॉट अप्लाय असं विचारलेलं आहे. इम्पेरिकल एव्हिडन्स याविषयी आपल्याला हा प्रस्तुत प्रश्न जे आहे इथे दिसून येतं. ठीक आहे. सो अनुभवजन्य पुरावा काय असतो, तर हे एक विशिष्ट वर्तन व नमुना यांचं निरीक्षण, याचं दस्तावेज, प्रयोगाद्वारा मिळवलेली माहिती आपल्याला हे दिसून येतं. ठीक आहे. सो हे जे पर्टिक्युलर प्रश्न आपल्याला दिसून येतं, यामध्ये आपल्याला ऑप्शन आहे ए. तथ्यात्मक पुरावे, बी आहे सत्यापित पुरावे, सी आहे विश्वसनीय पुरावे आणि ऑप्शन क्रमांक डी आहे प्रभावशाली पुरावे. ओके. सो या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल व्हेरीफाईड एव्हिडन्स म्हणजे सत्यापित पुरावे प्रायोगिक पुरावे सूचित करत नाही. ठीक आहे. सो अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक बी जे आहे इथे आपलं योग्य उत्तर आहे. अनुभवजन्य पुरावे विशिष्ट वर्तन व नमुने यांचं निरीक्षण व दस्तऐवज करून किंवा प्रयोगाद्वारे मिळवलेली ही माहिती आहे. जेम टॅनर यांचे मते अनुभवजन्य पुराव्यांमध्ये थेट निरीक्षण आणि प्रयोगाद्वारे गोळा केलेले मोजमाप किंवा डेटा समाविष्ट आहे. इंद्रिय निरीक्षण, दस्तऐवज आणि विशिष्ट नमुन्यांद्वारे मिळणाऱ्या माहितींना अनुभवजन्य पुरावा असं म्हणतात. आता बघा, यासाठी आपले जे सेन्सेस आहे ते सुद्धा कार्यरत असायला हवं. आपलं ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे, आपलं डॉक्युमेंटेशन महत्वाचं आहे. ठीक आहे. विशिष्ट पद्धतीने आपल्याला माहिती पुरावे मिळत असतं. हा वैज्ञानिक पद्धतीचा मध्यवर्ती भाग आहे. इंद्रियद्वारे प्रत्यक्ष जगात गोळा केलेला हा माहितीचा संग्रह आहे. म्हणजे आपण काय करीत असतो, आपले जे सेन्सेस आहे या आधारावर काय करीत असतो, माहिती आपण या अंतर्गत गोळा करीत असतो. अनुभवजन्य मोजमाप आणि डेटा गोळा करण्यासाठी दोन संशोधन पद्धती वापरलं जातं. एक तर गुणात्मक पद्धती आणि एक संख्यात्मक पद्धती. गुणात्मक पद्धती ही वैशिष्ट्य दर्शवित असते, तर संख्यात्मक माहिती प्रदर्शित करण्यासाठी मात्रात्मक किंबहुना संख्यात्मक पद्धतीचा आपण वापर करीत असतो. सो वैज्ञानिक पद्धतीत अनुभवजन्य पुराव्यांचे तुकडे एखाद्या सांगितलेल्या गृहीतकांची, विधानाची किंवा दाव्याची पडताळणी करण्यासाठी आपण अनुभवजन्य जे पद्धत आहे किंवा पुरावा आहे, याचा आपण काय करीत असतो, वापर करताना आपण दिसून येतो. प्रश्न आहे, प्रश्नावली या साधनांचे प्रमुख वैशिष्ट्ये डॅश हे होय. ए. बनावट माहिती, बी आहे सर्व प्रश्नावली परत न करणे, सी. प्रश्नांचा भिन्न अर्थ लावणे आणि डी आहे प्रतिसादाची वस्तुनिष्ठता. ठीक आहे. सो क्वेश्चनिंग टूल्स याविषयी विचारलेला आपल्याला हा प्रश्न दिसून येतं की क्वेश्चनिंग टूल्स जे आहे याविषयी प्रश्नावली साधनांचा प्रमुख वैशिष्ट्य काय आहे. ठीक आहे. तर बनावट माहिती त्यामध्ये असायला हवी असं वाटतं का, म्हणजे फेकिंग इन्फॉर्मेशन त्यामध्ये असायला हवी. बी आहे सर्व प्रश्नावली परत न करणे, म्हणजे जे काही क्वेश्चनिंग आहे ते आपल्या जवळ ठेवणे, परत करायचं नाही. सी आहे प्रश्नांचं भिन्न अर्थ, म्हणजे आपण एक प्रश्न विचारत आहो आणि समोरचा दुसरा आन्सर करत आहे, म्हणजे डिफरंट होत आहे इंटरप्रिटेशन मध्ये, तर हे योग्य आहे.
की प्रतिसादाची वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी रिस्पॉन्स आवश्यक आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर डी आहे. प्रश्नावली या साधनांचं प्रमुख वैशिष्ट्य मध्ये यामध्ये आपल्याला दिसून येतं प्रतिसादाची वस्तुनिष्ठता दिसून येतं. त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक डी आपल्याला दिसून येतं. सो एक चांगली प्रश्नावली वैध, विश्वसहाय्य, स्पष्ट, संक्षिप्त आणि मनोरंजकही असावी. वैचारिक चौकटीवर आधारित प्रश्नावली डिझाईन करणे, प्रासंगिकता आणि स्पष्टतेसाठी प्रत्येक प्रश्नांची छाननी करणे आणि दिवसाच्या शेवटी आपण करत असलेल्या विश्लेषणाचा विचार करणे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येते की एक चांगल्या प्रश्नावलीसाठी ह्या सगळ्याच गोष्टी जसं ते वैध असावी, त्यामध्ये विश्वसनीयता हा गुण असावा, ती संक्षिप्त असायला हवी, क्लिअर, नीट अँड क्लीन ज्याला आपण म्हणतोय ना, एकदम आपण स्वतःच कन्फ्यूज आहोत तर आपलं जर पॉइंटच क्लिअर नाही तर समोरचा आपल्याला योग्यरित्या आन्सर देऊ शकतं का? नाही देऊ शकत. त्यामुळे आपली प्रश्नावली कशी असायला हवी? नीट अँड क्लीन असायला हवी, जेणेकरून समोरचा व्यक्ती सुद्धा गोंधळून जाणार नाही आणि आपण विचारलेल्या स्पष्ट प्रश्नांचं ते अचूकच उत्तर आपल्याला मिळणार. ओके, सो अशा प्रकारे हे क्वेश्चनिंग किंवा प्रश्नावली आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आहे संशोधन अहवालात पुष्टांकनासाठी खालील गोष्टींचा वापर केला जातो. ए आहे, जेव्हा मला सांगा आपण जेव्हा रिपोर्ट लिहितो, ठीक आहे, रिसर्च रिपोर्ट आपण लिहिणार, सो रिसर्च रिपोर्ट मध्ये अरेबिक नंबरचा आपण वापर करतो का? दुसरा आहे की आपण रोमन अंकांचा वापर करतो की ऑप्शन सी दोनही अंक म्हणजे अरेबिक अंक असो किंवा रोमन जे अंक आहे असं रोमन अंक, ठीक आहे, यांचा आपण वापर करतो की दोन्हींचा वापर करतो ऑप्शन सी की डी यापैकी काहीही नाही. ठीक आहे, सो संशोधन अहवाल पुष्टक्रमावर जे आपलं संख्या असतं किंवा पुष्टांकन असतं, यामध्ये आपण कोणत्या सो अरेबिक आणि रोमन अशा दोनही आपण जे नंबर्स आहेत त्यांना आपण फॉलो करत असतो. त्यामुळे इथे लक्षात घ्या अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न आपल्याला रिसर्च मेथोडॉलॉजीच्या भागामध्ये जे आहे वारंवार विचारलेलं दिसून येतं. त्यामुळे हे सगळेच प्रश्न आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये 100% आपल्याला हे सगळेच प्रश्न जे आहे मदत करणार. सो लक्षात घ्या संशोधन जेव्हा आपण अहवाल तयार करतो, जेव्हा आपण रिपोर्ट तयार करतो, सो या रिपोर्टमध्ये आपण रोमन अँड अरेबिक अशा दोनही अंकांचा जो आहे तो वापर आपण करीत असतो. ठीक आहे, चला. सो बघा आपला जो प्रबंध आहे त्यासाठी पृष्ठ क्रमांक बदला पैकी असा आहे की तुम्हाला जे आहे त्यामध्ये रोमन अंक जसं 1 2 3, ठीक आहे, अशा शब्दांचा सुद्धा आपल्याला वापर करावा लागतो. किंबहुना अरबी अंक म्हणजे 1 2 3 आहे ना, याचं सुद्धा आपल्याला काय करावं लागतं? वापर करावा लागतं. त्यामुळे आपण अरेबिक आणि जे आपले रोमन अंक आहे अशा दोनही पद्धतींचा किंवा दोनही अंकांचा आपण इन्क्लूड करीत असतो आपल्या रिपोर्टमध्ये. त्यामुळे इथे आपल्याला योग्य उत्तर जे दिसून येतं ते दोनही दिसून येईल, अरेबिक आणि रोमन अंक. ठीक आहे, जेव्हा तुम्ही स्वतः या गोष्टी बघणार, त्याला ऑब्झर्व करणार, तेव्हा आणखीन व्यवस्थितरित्या ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला आणखीन वेगळं काही शिकायला मिळेल. ठीक आहे, सुचणार आपल्याला वेगवेगळं की कशा पद्धतीने प्रश्न येतात आणि कशा पद्धतीने अशा आलेल्या प्रश्नांना आपल्याला काय करायचं आहे? उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, एक चांगला संशोधक उद्दिष्टांशी सुसंगत सामग्री गोळा करणारा, बी आहे हेतू संबंधित माहिती गोळा करणारा, सी आहे प्रचंड प्रमाणात सामग्री गोळा करणारा की थोड्या प्रमाणात सामग्री गोळा करणारा. मला सांगा गुड रिसर्चर आपण कशाला म्हणणार? आहे ना, यापूर्वी सुद्धा भरपूरदा मी एक चांगलं रिसर्च कसा असायला हवं, चांगल्या रिसर्चरचे काय महत्त्वपूर्ण गुण आहे हे आपण वारंवार जे आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड रिसर्चर हे दोनही भाग प्रिव्हियस जो मी तुम्हाला क्वेश्चन पेपर सांगितलेला आहे, या प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा वारंवार हा महत्त्वपूर्ण घटक मी स्पष्ट केलेला आहे. ठीक आहे, सो एक गुड रिसर्चर मध्ये थोड्या प्रमाणात मला सांगा तुमचं रिसर्च इतकं मोठं अवाढव्य आहे आणि त्यासाठी फक्त तुम्ही इतकं सामग्री गोळा करणार, तर याला गुड रिसर्चर तुम्ही म्हणणार का? नाही म्हणू शकत. त्यामुळे इथे हा ऑप्शन कट होणार.
प्रचंड प्रमाणात सामग्री. मला सांगा एवढा रिसर्च आपलं क्षेत्र आहे आणि तुम्ही याही पेक्षा दुप्पटीने काय करत आहात रिसर्च सामग्री गोळा करत आहात आणि ते काही मीनिंगफुल नाही. तर त्याला उपयोग असेल का? नाही. हेतू संबंधित सामग्री गोळा करणारा ऑलवेज कलेक्ट डाटा टू फिट इनटू हिज पर्पज. म्हणजे काय आहे त्याचं एक पर्टिक्युलर हा उद्देश आहे आणि हाच उद्देश करण्यासाठी तो काय करत आहे डेटा गोळा करत आहे. मग बाकींचं काय? काहीच नाही. म्हणून हे ऑप्शन आपलं इनकरेक्ट होईल. नंतर जाऊया उद्दिष्टांची सुसंगत सामग्री आहे. तर मला सांगा आपलं रिसर्च आहे. रिसर्चमध्ये जेव्हा आपण टॉपिक फाइंड करत असतो, या टॉपिक घेण्यामागचं काय आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे हे आपण सांगत असतो आणि जेव्हा हे आपण सांगणार तर आपल्या ऑब्जेक्टिव्ह जे आहे, जे आपले उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टाला धरूनच आपण काय करणार आहोत सामग्री कलेक्ट करणार आहोत. त्यामुळे इथे ए जे आहे ते आपलं योग्य उत्तर होणार. आता बघा कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड रिसर्चर. ठीक आहे, तो रिसर्च ओरिएंटेड असावा. ठीक आहे, इफेक्टिव्हनेस त्याच्यामध्ये असावं. सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तो पालन करणारा असावा. नेहमी तो ऍक्टिव्ह असावा. आहे ना. नंतर तो रिसोर्सेबल असावा म्हणजे साधने एकत्रित करणारा असावा. त्याच्याकडे काहीतरी नवं करण्याची किंवा काहीतरी नवीन सत्यापन करण्याची एक क्षमता जी आहे, ॲबिलिटी जी आहे ते क्रिएट करण्याची सृजनात्मक क्षमता जी आहे त्याच्या अंतर्गत असायला हवी. तो ऑनेस्ट असायला हवा, प्रामाणिक असायला हवा, आपल्या कामाविषयी डेडिकेट असायला हवा. इकॉनॉमिकलही त्याला पैशाची आवश्यकता आपल्याला दिसून येईल आणि त्याच्या जे महत्त्वपूर्ण कार्य आहे म्हणजेच आपलं जे महत्त्वपूर्ण त्याचं रिसर्च आहे, या रिसर्चवर तो आपण रिलायबल असायला हवा. अशा प्रकारचं आपल्याला रिसर्च गुड रिसर्चरचे काय दिसून येतं महत्त्वपूर्ण हे वैशिष्ट्य जे आहे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे ते आपल्याला दिसून येतं. सो आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. मुलाखत या तंत्रांमध्ये डॅश हा प्रकार येत नाही. ए संरचित, बी असंरचित, सी आहे अर्धसंरचित, सेमी स्ट्रक्चरल आणि डी आहे प्रायोगिक. मला सांगा आपण मुलाखत घेतो, इंटरव्ह्यू घेतो. तर मुलाखती विविध प्रकारची आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. ज्यामध्ये मुलाखतींच्या प्रकारामध्ये आपण संरचित मुलाखत अभ्यास करीत असतो. त्यामध्ये आपण असंरचित मुलाखतींचा अभ्यास करतो. सोबतच अर्थ संरचित अशा महत्त्वपूर्ण भागांचा आपण काय करीत असतो अभ्यास करीत असतो. आता यामध्ये एक ऑप्शन आहे प्रायोगिक. मला सांगा एक्सपेरिमेंटल रिसर्च आपण बघतो. सो एक्सपेरिमेंटल रिसर्च जे आहे भविष्य संबंधित आपण जे कार्य करतो त्या संबंधित आपण ही पद्धत जी आहे ते वापरत असतो. यामध्ये पर्टिक्युलर 2 व्हेरिएबल्स असतात आणि व्हेरिएबल्स ए आणि व्हेरिएबल्स दो अशा दोनही व्हेरिएबल्सची जेव्हा आपण तुलना करीत असतो त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं एक्सपेरिमेंटल रिसर्च त्याला आपण म्हणतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर काय होणार? प्रायोगिक होणार, एक्सपेरिमेंटल होणार. कारण हा मुलाखतीचा प्रकार नाही. अदरवाईज जर आपण बघितलं संरचित, असंरचित, असंरचित हे सगळे आपल्याला एक मुलाखतीचे प्रकार दिसून येतं. तो संरचित मुलाखत हे डेटा संकलन करण्याची एक पद्धत आहे. जी एखाद्या विषयावर डेटा गोळा करण्यासाठी निर्धारित क्रमाने म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की रित्या जे आहे ते प्रश्न विचारले जातात आणि मुलाखतींच्या 4 प्रकारांपैकी हे एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. संशोधनात आपण संरचित मुलाखत मर्यादित म्हणजे फॉर्मल इंटरव्ह्यू आपण बघतो ना त्या प्रकारात आपल्याला संरचित मुलाखत दिसून येतात. यामध्ये सगळ्या गोष्टी फॉर्मली केल्या जातात. अर्धसंरचित मुलाखत काही प्रश्न हे पूर्वनियोजित असतात आणि काही प्रश्न जे आहे ना म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्यांच्या जीवनाविषयी विचारलं. आता जीवनाविषयी विचारता विचारता तुम्ही त्यांचं वैयक्तिक जीवन विचारत आहात आणि वैयक्तिक जीवनामध्ये वैवाहिक संबंधांविषयी हा तुमचा प्रश्नसूचीमधला भाग नाही. पण जेव्हा ते आपलं वैयक्तिक जीवन सांगत आहे त्यावेळी तुम्ही अचानक त्याला विचारलेला हा प्रश्न आहे. म्हणजे हे कोणती मुलाखत झाली? अर्धसंरचित झाली. ठीक आहे. ज्यामध्ये पूर्वनियोजित प्रश्नांव्यतिरिक्त अतिरिक्तचे प्रश्न सुद्धा आपण हिट ऑफ द मोमेंट मध्ये आपण विचारत असतो. सो अशा प्रकारची ही कोणती मुलाखत? अर्धसंरचित.
असंघटित कोणताही पूर्वनियोजन नसतो. डायरेक्ट आपण जातो, प्रश्न विचारतो आणि येतो. फोकस ग्रुप इंटरव्ह्यू हा जो असताना ग्रुपमध्ये जे आहे इंटरव्ह्यू जे आहे ते घेतलं जातं. सो अशा प्रकारे आपल्याला इंटरव्ह्यूचे सुद्धा विविध प्रकार जे आहे ते दिसून येतात आणि या मुलाखती जी आहे ज्यामध्ये संरचित मुलाखत ही पूर्णतः फॉर्मल प्रमाणे आपल्याला दिसून येतं. ओके, चला. सो इथपर्यंतचा भाग क्लिअर. देन समोर प्रश्न आहे, शून्य परिकल्पनेचे परीक्षण करण्यासाठी डॅश वापरतात. ए बहुलक आपण वापरतो, मोड. आता बहुलक काय आहे समजा, फॉर एक्झाम्पल है ना, बघा 2 4 2 4 2 4 5 8 यामध्ये वारंवारता आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, बर. हे 2 एकदा आलं, हे 2 दोनदा आले, हे तीनदा आलं आणि हे चारदा आले. पण इथे 4 बघा कितीदा आले आहे, तीनदा. म्हणजे बहुलक काय असतं, पर्टिक्युलर जे सिरीज दिलेली आहे त्यामध्ये मोस्ट रिपीटेड जे आकडा असेल, म्हणजे सगळ्यात जास्त वेळा तो वारंवार झालेला आहे रिपीट, त्याला म्हटलं जातं बहुलक. म्हणजे मोड काढा. ठीक आहे, पर्टिक्युलर मोड जेव्हा काढायचं तुम्हाला प्रश्न दिलेला असेल, खूप मोठा अंक असेल. ठीक आहे, सो हे जे खूप मोठं तुम्हाला अंक दिलेला असेल ना, त्याला सगळ्यात पहिले तुम्ही क्रमवारी लावायचं. ठीक आहे, लहानांपासून मोठा असा क्रम लावून घ्यायचं आणि हा क्रम जेव्हा तुम्ही लावून घेणार त्यामध्ये बघायचं की सगळ्यात जास्त वेळा कोणता अंक रिपीट झालेला आहे आणि जो अंक सगळ्यात जास्त वेळा रिपीट झालेला असेल तो तुमचा काय असेल, मोड असेल. पर्सेंट ते सगळ्यांना माहीतच आहे कशा प्रकारे काढतात, शेकडेवारी आपल्याला माहीत आहे. यानंतर आहे काय, स्क्वेअर म्हणजे ची स्क्वेअर जे आहे आणि ऑप्शन क्रमांक डी आहे यापैकी नाही. आता बघा हे तर होऊ शकत नाही, शेकडेवारी आपण काढतो वेगळ्या पद्धतीने, बहुलक कसं काढायचं ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आता राहिलं काय, ची स्क्वेअर. आता ची स्क्वेअर जे आहे शून्य परिकल्पनेचं जेव्हा परीक्षण करायचं असतं त्यावेळी आपण हे जे टेस्ट मेथड आहे त्याचा आपण वापर करीत असतो. ची स्क्वेअर चाचणी जी आहे ही एक सांख्यिकीय पद्धत आहे. म्हणजे हे स्टॅटिस्टिकल मेथड आहे जी अपेक्षित परिणामाचं निरीक्षण केलेल्या परिणामाची तुलना करण्यासाठी वापरली जाते. जेणेकरून फरक संधींमुळे किंवा व्हेरिएबल्स मधील संबंधांमुळे असं, म्हणजे पर्टिक्युलर दोन व्हेरिएबल्स आहे, समजा जर दोन व्हेरिएबल्स आहे तर त्या दोन व्हेरिएबल्स मध्ये काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी आपण काय करीत असतो, हे टेस्ट करीत असतो. ही परिकल्पना चाचणी आहे जे द्विगुणित सारणीमध्ये आयोजित आयोजित नाममात्र आणि क्रमित चरांमधील संबंध तपासण्यासाठी डिझाईन केलेली आपल्याला दिसून येते. व्हेरिएबल्स एकमेकांपासून स्वतंत्र आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी चाचणी व्हेरिएबल्सची सांख्यिकीय महत्त्व मोजताना आपल्याला दिसून येते. आय होप इतकं भाग सगळ्यांना क्लिअर आहे. समोर जाऊया. प्रश्न आहे, प्रमाण विचलन डॅश पासून काढतात. ठीक आहे, स्टँडर्ड डिव्हिजन विचारलेला आहे. ए मध्यमानापासून, मीन, बी आहे मीडियम पासून, सी आहे बहुलक पासून, की डी आहे काहीही नाही. सो यापैकी काहीही नाही कट होतं. त्यानंतर बहुलक हे पर्टिक्युलर जे आपल्याला संख्या दिलेलं असतं, जे एक्झाम्पल दिलेलं असतं त्यामध्ये आपल्याला जे वारंवार रिपीट झालेला आहे, ठीक आहे, त्याला म्हटलं जातं बहुलक. आता प्रश्न आहे मीन आणि मीडियम विषयी. ठीक आहे, सो जेव्हा प्रमाण विचलन येतं, जेव्हा प्रमाण विचलन काढायचं असतं तेव्हा आपण मध्यमान पाहत असतो, म्हणजे पर्टिक्युलर डिव्हिजन. ठीक आहे, पर्टिक्युलर अंक बघा. ठीक आहे, असे अंक जेव्हा आपण असतो आणि या अंकांमध्ये जेव्हा संख्या समान असते, जसं हे दोन संख्या, हे दोन मधात हे भाग आलेलं, तर यामध्ये आपण यांचं पहिलं तर बेरीज करायचं, त्यानंतर 2 ने भागायचं, कारण पहिली संख्या आणि दुसरी संख्या दोनच संख्या असल्यामुळे भागायचं. देन आपल्याला जी आकडेवारी आहे त्यामध्ये जे काही संख्या निघतं त्या संख्येच्या आधारावर समोर आणखीन आपल्याला स्टेप्स फॉलो करावं लागतं आणि त्या आधारावर प्रमाण विचलन जे आहे ते काढावं लागतं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे मीन आहे. ठीक आहे, मीडियम म्हणजे काय तर बघा, पर्टिक्युलर हे संख्या 1 2 3 4. ठीक आहे, 4 2 3 आणि 4 आणि 5 हे मध्यभागी जी संख्या असेल त्यांना ते एक तर क्रमवारी लावायचं, देन आपण हे काढू शकतो. सो मानक विचलन जे आहे ते या चिन्हाने प्रदर्शित केले जाते. अंकगणितीय अर्थापासून प्राप्त झालेल्या मालिकेत सर्व मूल्यांच्या चौरसांच्या सरासरीत चौरस मुळांचे वर्णन करते. ठीक आहे, त्याला म्हटलं जातं प्रमाण विचलन. आता हा सुद्धा भाग आपल्या
एक्झामिनेशनसाठी महत्त्वपूर्ण आपल्या सगळ्यांना दिसून येईल आणि नक्कीच आपल्या एक्झामिनेशनमध्ये या भागातून आपल्याला प्रश्न जे आहे ना दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे की जेव्हा डॅश असतो तेव्हा सकारात्मक सहसंबंध असतो. कधी मला सांगा, मी तुम्हाला सहसंबंध शिकवलेला आहे. ठीक आहे. जेव्हा समजा तापमान वाढलं आणि तापमान वाढीबरोबरच आपण बघतो की आईस्क्रीम जी आहे त्याची डिमांड वाढली. म्हणजे हे दोघंही काय होत आहे, एकाच दिशेने जात आहे. आहे ना, एकाच दिशेने जात आहे. बरोबर. त्यामुळे हे काय होणार, सकारात्मक होणार, पॉझिटिव्ह होणार. या विरुद्ध आपण बघतो की वूलन जे आहे त्यामुळे उत्पादनावर परिणाम झालं. ठीक आहे. वूलन हे असं जाणार, म्हणजे थंडी वाढल्यामुळे वूलनची काय होत आहे, डिक्रीज होत आहे किंवा म्हणजे कमी होत आहे. जेव्हा तिथे दोन निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आणि एक निगेटिव्ह स्टेटमेंट दिसून येईल, तेव्हा नक्कीच त्यामधील जे संबंध असेल नकारात्मक आपल्याला दिसून येतं. या पूर्वीच्या क्लासमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे PYQच्या रूपामध्ये. चला तर आपण मेन टॉपिककडे वळूया. जेव्हा डॅश असतो तेव्हा सकारात्मक सहसंबंध असतो. ए दोन व्हेरिएबल्स विरुद्ध दिशेने जातात तेव्हा सकारात्मक संबंध असणार. बी आहे दोन चल एकाच दिशेने जाणार तेव्हा सकारात्मक असेल. एक व्हेरिएबल वर जातो आणि दुसरा खाली जातो. आणि डी आहे अनेक व्हेरिएबल्स कधीही बदलत नाही, ते स्टेबल असतात. ओके. सो इथे लक्षात घ्या, जे दोन व्हेरिएबल्स विरुद्ध दिशेने जातात, ठीक आहे, सो हे नेगेटिव्ह मध्ये जाईल. आणि दोन व्हेरिएबल्स जेव्हा एकाच दिशेने जाणार तेव्हा आपण त्याला काय म्हणू, पॉझिटिव्ह, म्हणजे सकारात्मक याला सहसंबंध असं आपण म्हणणार आहोत. नेक्स्ट, सकारात्मक सहसंबंध जेव्हा अस्तित्वात येते जेव्हा एक व्हेरिएबल्स वाढतो आणि दुसराही वाढतो, है ना, त्याच दिशेने उलट चालतो. जे विद्यार्थी समजा पहा, जे विद्यार्थी अधिक काय करतात, रिव्हिजन करतात. ठीक आहे, हे रिव्हिजन वाले. ठीक आहे. जर हे काय करत आहे, रिव्हिजन करत आहे, याचा अर्थ त्यांना काय होणार, परीक्षेत काय मिळणार, जास्त गुण मिळणार. आहे ना, जास्त गुण मिळणार. याचा अर्थ हे दोघंही एकाच दिशेने जात आहे. आणि समजा दोघंही एकाच दिशेने जात आहे तर हे पॉझिटिव्ह आपल्याला दिसून येतं. ओके. नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं की भूतकाळातील घटना समजावून घेण्यासाठी जे संशोधन केले जाते त्याला डॅश असे म्हणतात. ए प्रायोगिक संशोधन, बी आहे ऐतिहासिक संशोधन, सी आहे प्रतिकृती संशोधन, की डी आहे अभिलेखीय संशोधन. ओके. बर, इथे काय म्हटलं आहे, रिसर्च. ठीक आहे. रिसर्च दॅट इज डन टू अंडरस्टँड अन इव्हेंट फ्रॉम द पास्ट इज नो ॲज एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणूया, हिस्टोरिकल म्हणूया, रिफ्लेक्शन म्हणूया, की याला अभिलेखीय आर्किओलॉजिकल आपण संशोधन म्हणणार. बघा, पास्ट संबंधित जो संशोधन करणार तो कोणता असेल, हिस्टोरिकल असेल. प्रेझेंट संबंधित आपण कोणता करणार, डिस्क्रिप्टिव्ह असेल. आणि फ्युचर संबंधित जो करणार त्याला कोणतं म्हणायचं, एक्सपेरिमेंटल म्हणायचं. ठीक आहे. तर हे एक मी जेव्हा मी स्टार्टिंगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस या सगळ्याची महत्त्वपूर्ण बाब आहे. एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते मी सांगितलेलं आहे. आणि प्रश्न इथे काय विचारतो, सेम तेच विचारलं आहे की भूतकाळातील घटनांचं आपल्याला काय करायचं आहे, वर्णन. तर त्यासाठी आपण ऐतिहासिक पद्धत जी आहे ते वापरणार. ठीक आहे. सरासरी बद्दलच्या मूल्यांचा मालिकेतील कॅटर डॅश म्हणतात. ए वितरणाला, बी आहे केंद्रीय प्रवृत्ती, सी आपल्याला दिसून येतं सममिती, आणि डी आहे संकुनेस. ओके. सो या ठिकाणी आपल्याला प्रश्न कशावर आहे, तर या ठिकाणी सरासरी मूल्यांच्या मालिकी जे विखुरणाऱ्या असतात त्यांना आपल्याला दिसून येतं की याला काय म्हटलं जातं, तर याला जे आहे वितरण जे आहे. आता बघा, सेंट्रल टेंडन्सी जी असते त्यामध्ये केंद्रीय प्रवृत्तीचे माप, या केंद्रीय प्रवृत्तीच्या मापामध्ये आपण कशाचा अभ्यास करीत असतो, सो केंद्रीय प्रवृत्तीच्या मापामध्ये आपण मध्यमान आहे, बहुलक आहे, यांचा आपण अभ्यास करतो. बरोबर. सो वितरण जे आहे याविषयी थोडा डिटेलमध्ये जाऊन बघूया. ठीक आहे. सो इथे लक्षात घ्या, सरासरी बद्दलच्या मूल्यांच्या मालिकेतील कॅटर याला वितरण असं म्हणतात. आता हे डायरेक्टली क्वेश्चन आपल्याला इथं पुटअप होताना दिसून येतं आणि डायरेक्टली या भागातून प्रश्न येतात.
सरासरी मूल्यांच्या मालिकेतील जे आहे त्याला वितरण असं म्हणतात. वितरणची व्याख्या विशिष्ट मालिकेतील वैयक्तिक वस्तूंचा प्रसार आणि मध्यवर्ती मूल्यांसोबत विखुरलेलं वितरण म्हणून म्हटलं जातं. मानक विचलन आणि नमुना भिन्नता हे वितरणाचं उपाय आहे, जे डेटा सेटच्या सरासरी मूल्यापासून विचलन मोजतात. सरासरी मूल्याभोवती विखुरलेल्या सरासरी डेटांचा संचांचा एक मानक विचलन म्हणून सुद्धा ओळखला जातो. अशा प्रकारे हे आपल्याला क्वेश्चन दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या संशोधन नमुना वास्तविकतेच्या व्यावहारिक दृष्टिकोनावर आधारित आहे? ओके, पर्टिक्युलर विचारला आहे की यापैकी कोणता संशोधनाचा नमुना आहे जो वास्तविक म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोन जे आहे है ना, यावर आधारित आपल्याला दिसून येतं. ए संख्यात्मक मूल्यांकन, बी आहे गुणात्मक मूल्यांकन, डी आहे मिश्र मूल्यांकन आणि डी आहे वरीलपैकी काहीही नाही. बघा या ठिकाणी वरीलपैकी काहीही नाही हे ऑप्शन कट होत. यातून 3 ऑप्शन कडे जाऊया. संख्यात्मक मूल्यांकन हे नंबरवर आधारित आहे. गुणात्मक मूल्यांकन हे गुणवैशिष्ट्य करणारं आहे आणि मिश्र मूल्यांकन जे आहे ते व्यावहारिक दृष्टिकोनावर आधारित असलेलं आपल्याला मूल्यांकन दिसून येतं. त्यामुळे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय होणार आहे? मिश्र संशोधन, मिक्स रिसर्च जे आहे ते आपलं योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. आता मिश्र संशोधन हे संशोधन प्रतिमान आहे, जे वास्तवाच्या व्यावहारिक दृष्टिकोनावर आधारित आहे. ठीक आहे. हा बघा, हे कधी कधी जे आहे एक्झामिनेशन मध्ये जेव्हा प्रश्न येतात ना, आता भरपूरदा आपलं फोकस जे आहे एक्सपेरिमेंटल असो, हिस्टोरिकल असो, डिस्क्रिप्टिव्ह असो, या संशोधन पद्धतींवर आपण जास्त फोकस देत असतो. पण लक्षात घ्या, मिक्स्ड संशोधन जे आहे ते सुद्धा आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि सेकंडली यापूर्वी म्हणजे PYQच्या रूपात सुद्धा आपल्याला हे प्रश्न जे आहे ते विचारलेले आहे. त्यामुळे हे प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी होणार आहे महत्त्वपूर्ण. म्हणून लक्षपूर्वक बघा की मिश्र संशोधन हे संशोधन प्रतिमान आहे, जे व्यावहारिक जीवन आहे, जे व्यावहारिक दृष्टिकोन आहे त्यावर आधारित आहे. मिश्र संशोधनामध्ये आपल्याला गुणात्मक, जे गुणवैशिष्ट्य वर्णन करणारं आणि जी संख्या आहे यांचं विश्लेषण एकत्रित केलेलं दिसून येतं. याचा अर्थ जे मिश्र संशोधन आहे त्यामध्ये संख्यात्मक, ज्याला आपण न्यूमेरिकल रिसर्च म्हणतो, परिमाणात्मक संशोधन म्हणतो आणि गुणात्मक संशोधन, अशा दोनही संशोधनाची आपल्याला जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये दिसून येतं. सर्वात योग्य कार्यप्रणाली याला मानली जाते, कारण हे एकत्रित आहे. यामध्ये गुणवैशिष्ट्य आणि मात्रा म्हणजे संख्या सुद्धा इन्क्लुडेड आहे. अभ्यासकांचे म्हणणे आहे की व्यावहारिक मिश्र पद्धतींच्या संशोधनासाठी सर्वसामान्यपणे सामाजिक विज्ञानातील जे संशोधन आहे हे तत्वज्ञानात्मक पाया जो आहे तो मिश्र संशोधन प्रदान करीत असतो. एखाद्याला वास्तव्य कसे वाटते आणि ज्ञान कसे समजून घेतले जाऊ शकते असे त्यांना वाटते, हे संशोधन प्रतिमान स्पष्ट करते. की तांत्रिक संज्ञानात्मक ऑन्टोलॉजी, एपिस्टेमोलॉजी आणि ॲक्सिओलॉजी याचा समावेश आहे म्हणून. अशा पद्धतीने हे मिश्र संशोधन आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जर सर्व डॅश निरीक्षणे असतील तरच फरक शून्य आहे. ए सारखे असणार तेव्हा शून्य फरक असणार, वेगळे असणार तेव्हा शून्य फरक असणार, सी आहे दुप्पट असणार तेव्हा, की डी इतरांचा चौरस असणार तेव्हा आपल्याला दिसून येईल की फरक जो आहे फरक हा शून्यांचा आहे. ओके, या ठिकाणी आय होप तुम्ही सगळ्यांनी हा क्वेश्चन समजलेला आहे. व्हेरी करेक्ट आन्सर आहे, जर सर्व सारखे निरीक्षण असतील तरच ऑब्झर्वेशन आर the variant is zero only if all observation all the same. जेव्हा ऑब्झर्वेशन सारखं असतं तेव्हाच आपल्याला फरक शून्य दिसून येतो. आता बघा, सर्व निरीक्षणे समान असतील तर फरक काय असेल? शून्य. कशा प्रकारे? डाटा पॉइंट्सच्या संचाची भिन्नता म्हणजे सरासरीपेक्षा ते किती दूर आहे. ठीक आहे, ते किती दूर होतात यांचं मोजमाप आहे. डेटा संख्या याचं सरासरी मूल्यांपासून किती दूर विचलित होतं यांचा मोजमाप म्हणजेच काय आहे? विचलन आहे. यामध्ये भिन्नता काय आहे? शून्य आहे. अशी स्थिती जिथे भिन्नता शून्य आहे
संभाव्यता आणि सांख्यिकीमध्ये भिन्नता जी आहे यादृच्छिक चरांचं चौरस भिन्नतेच्या सरासरी मूल्यांपासून अपेक्षित मूल्य याला म्हणतात. शून्याच्या भिन्नतेविरुद्ध असे दिसून येतं की निरीक्षणाच्या संग्रहातील सर्व मूल्य काय आहे समान आहे. प्रत्येक नॉन झिरो व्हेरिएशन हा एक सकारात्मक आकडा आहे आणि भिन्नता नकारात्मक असणे काय आहे अशक्य आहे. त्यामुळे सर्व निरीक्षणे सेम असतील तरच आपलं फरक काय असणार आहे शून्य असणार आहे. ओके. नेक्स्ट आहे गुणोत्तर प्रमाणासाठी सहसंबंध मॅट्रिक काय आहे. ओके. सो ए आकस्मिक गुणांक आहे हा रँक ऑर्डर आहे. सी प्रोडक्ट मोमेंट आहे की भिन्नतेचा हा गुणांक आहे. ओके. सो गुणोत्तर प्रमाणासाठी सहसंबंध मॅट्रिक याविषयी प्रश्न आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे आकस्मिक गुणांक हा असणार. सो इथे बघा मोजमापाचे स्केल. ठीक आहे, तर हा स्केलवर आधारित प्रश्न आहे. तर मोजमापासाठी आपण 4 प्रकारचं स्केल यूज करीत असतो आणि यामध्ये नाममात्र स्केल आहे. नाममात्र स्केल काय असतं? नाममात्र स्केल जो आहे हा मापनाचा पहिला स्तर आहे आणि यामध्ये पर्टिक्युलर जी वस्तू आहे, ठीक आहे, याचं वर्गीकरण किंवा ओळख करण्यासाठी त्यांना टॅग दिलं जातं. टॅग कसं देणार बा? फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या. तुमचं लिंग काय? काय म्हटलं मी? तुमचं लिंग काय? आता तुमचं लिंग जर मेल असेल तर तुम्ही मेल म्हणणार. फिमेल आता स्त्री असेल तर काय फिमेल आहे म्हणणार. माणूस असेल तर काय म्हणणार. म्हणजे पहा, स्त्रीला दर्शवण्यासाठी आपण एफ हा टॅग वापरतो आणि पुरुषांना दर्शवण्यासाठी आपण एम हा टॅग वापरतो आहे ना. सो हे काय केलेलं आहे एखाद्या वस्तूला आहे ना ओळखण्यासाठी आपण लेबल देऊन राहिलो एफ आणि एम चा. सो याला आपण काय म्हणूया नाममात्र स्केल म्हणूया. याला आपण काय म्हणणार नाममात्र याला आपण स्केल म्हणणार. ऑर्डिनल स्केल काय आहे? ऑर्डिनल स्केल हा दुसरा स्केल आहे. यामध्ये डिग्री ऑर्डर जी आहे एक रँक दिलं जातं. जसं वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहे आणि या 60 विद्यार्थ्यांमधून फर्स्ट रँक, सेकंड रँक, थर्ड रँक, ठीक आहे. हे काय आहे क्रमवारी आहे. ऑर्डर मध्ये चाललं फर्स्ट सेकंड थर्ड आहे ना. सो 60 विद्यार्थ्यातून आपण काय करीत आहोत ऑर्डर मध्ये लावत आहोत क्रमवारी लावत आहोत. म्हणून याला आपण कोणतं स्केल म्हणायचं ऑर्डिनल स्केल याला म्हटलं जातं. काय म्हणणार याला आपण ऑर्डिनल स्केल याला आपण म्हणत असतो. अंतराल स्केल सुद्धा आपल्याला दिसून येतं. इंटरव्हल स्केल हा मापनाचा तिसरा स्तर आहे. यामध्ये परिमाणात्मक मोजमाप स्केल म्हणून सुद्धा ओळखतात. यामध्ये दोन व्हेरिएबल्स मधील फरक म्हणजे ए व्हेरिएबल्स आणि बी व्हेरिएबल्स मधील फरक दुसरं शब्दात व्हेरिएबल्सचं अचूक पद्धतीने मोजमाप करण्यासाठी सापेक्ष परिस्थितीने ज्यात शून्याची उपस्थिती मानली जातं. ठीक आहे. यामध्ये आपण बघतो द्विध्रुवीय मॅट्रिक्स सारणी, ठीक आहे, नेट प्रमोशनल स्केल म्हणजे पर्टिक्युलर दोन घटकांची यामध्ये आपण काय करत असतो अर्थपूर्ण फरक जाणून घेत असतो अंतराल स्केलमध्ये. नेक्स्ट आहे गुणोत्तर स्केल. ही जी आहे मोजमापाची चौथी पातळी आहे, चौथी स्केल आहे आणि गुणोत्तर मध्ये आपण काय करतो हे सुद्धा संख्यांवर आधारित आहे. परिमाणात्मक म्हणलेली आहे. सो परिमाणात्मक जर आहे याचा अर्थ हे कशी असेल बेस ऑन नंबर असेल. हा एक प्रकारचा परिवर्तनीय मापन स्केल आहे जो संशोधकांना फरक किंवा अंतराची तुलना करण्याची काय करतो परवानगी देतो. यामध्ये बघा इथे आपल्याला वजन, ठीक आहे, आपले वजन किती आहे 55 पासून 75 मध्ये आहे का. ठीक आहे. हे पर्टिक्युलर काय आहे गुणोत्तरामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळलो आहोत. प्रश्न आहे इंटरव्हल स्केल मध्ये कोणत्या प्रकारचे केंद्रीय प्रवृत्तीचे मापन वापरले जातं. ए आहे मध्यमान, बी आहे मध्यगा म्हणजे मीन, बी मीडियम, सी मोड आणि डी आहे जिओमेट्रिक म्हणजे भौमितिकीय प्रगती प्रोग्रेशन. ठीक आहे. सो इंटरव्हल स्केल याविषयी हा प्रश्न आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सेंट्रल टेंडन्सी मेजर जे आहे त्यामध्ये इंटरव्हल स्केलमध्ये कोणत्या प्रकारचं आपण यूज करीत असतो. यामध्ये मध्यमान वापरतो का मध्यक वापरतो की बहुलक. आता इथे समजून घ्या. इथे आपण मध्यमान वापरतो. काय वापरतो इथे आपण मध्यमान वापरत असतो. काय वापरणार आपण इथे मध्यमान. का बरं तर मध्य पहा मध्य हे प्रवृत्तीचे सर्वात समान माप आहे
आणि संपूर्ण अभ्यासक्रमात ती एक महत्त्वाची संकल्पना असते. आता सरासरी गणना करण्यासाठी मध्यांतर किंवा गुणोत्तर मोजण्यासाठी संख्यात्मक मूल्य आवश्यक आहे. जेव्हा मध्य आपण काढत असतो 2, ठीक आहे, 4, 6, 8, ठीक आहे. तर हे 8 समजा 1, 2, 3, 4, 5, 6, ओके. हे 6 डिजिट्स आहे, भागून द्या, ठीक आहे. त्यानंतर आपण बघतो की 6, ओके. ओके आणि भागाकार करून जे येणार ते आपलं मध्य असेल. आता मोड काय असतं? मोड म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल 5, 5, 5, 4, 4, 4 यामध्ये जे वारंवारिता आपण बघतो. वारंवारिता वारंवारिता म्हणजे काय? की पर्टिक्युलर जी मालिका आहे, पर्टिक्युलर जी सीरीज आहे, पर्टिक्युलर या सीरीजमध्ये कोणता घटक काय होत आहे? वारंवार रिपीट होत आहे. कोणता घटक काय होत आहे? जास्त वेळा जो अंक रिपीट झाला असेल तो म्हणजे मोड असतं, आपलं बहुलक असतं. आता मीडियम ऑड काय आहे? तर मीडियम म्हणजे काय? समजा सरासरीमध्ये 23, 21, 18, 16, 15, 13, ठीक आहे, 12, 10, ठीक आहे, हे सगळं संख्या दिलेली आहे. या संख्यांमध्ये आणखीन वेगळ्या पद्धतीने जर मला तुम्हाला सांगायचं झालं की मीडियम काय असतं, तर मीडियम हे आपल्याला दिसून येतं मध्यभागी असणारी संख्या असते. काय असतं? मध्यभागी असणारी संख्या असते. काय असतं मीडियम? जसं बघा 10, ठीक आहे, 12, 18, ठीक आहे, 20, त्यानंतर 25. यामध्ये इथून इकडे आकडे 2 आहे, इथून इकडे आकडे 2 आहे. तर मध्य मीडियम आपलं काय झालं? 18 झालं. ठीक आहे. सो इथे बघा 1, 2, 3, 4, 5, 6. हे 6 इकडे सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे. सो यामध्ये जे मधात असतं ना ते म्हणजे आपलं काय झालं? मीडियम झाली. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण मीडियम काढतो. नेक्स्ट आहे वर्गातील परस्पर संवादाचं आंतरक्रिया योग्य मूल्यमापन डॅशद्वारे केले जाऊ शकतं. ए प्रश्नावलीद्वारे, सी आहे निरीक्षण वेळापत्रकाद्वारे, सी आहे मुलाखत आणि डी आहे चाचणी. ठीक आहे. सो क्लासरूम इंटरॅक्शन कॅन बी अप्रोप्रिएटली एक्सेस्ड बाय, ठीक आहे, प्रश्नावलीच्या माध्यमातून वर्गातील जे परस्पर संवाद आहे यांचं आपण मूल्यांकन क्वेश्चन करून करणार का मूल्यांकन, की आपण त्यांचं ऑब्झर्वेशन करणार, की प्रत्येक विद्यार्थ्यांचं आपण वर्गातील मुलाखत इंटरव्ह्यू घेऊया की वर्गात मुलांची टेस्ट घेऊया. कशा प्रकारे? आंतरक्रिया. आंतर म्हणजे काय? अंतर्गत. बाह्य विचारलं का? बाह्य विचारलं असतं तर आपण काय टेस्ट घेतली असती, मुलाखत क्वेश्चनिंग त्यांना केलं असतं. पण जेव्हा आंतरिक म्हटलेलं आहे, जर शब्द आंतरक्रिया म्हणतं तर त्यासाठी आपल्याला निरीक्षण करावं लागेल. सो कधी कधी जेव्हा आपण क्वेश्चन वाचत असतो अशा वेळी जे आहे क्वेश्चनला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण क्वेश्चन जे आहे योग्यरित्या समजून घेणार त्यावेळी आपल्या सगळ्यांना आणखीनच त्या गोष्टी जी आहे सोपी वाटायला लागणार आहे. सो निरीक्षण वेळापत्रक हा एक प्रकारचा प्रकार आहे जो संशोधकांना निरीक्षणात्मक अभ्यास करण्यासाठी विशिष्ट वर्तन किंवा परिस्थितीजन्य लक्ष करण्यासाठी मदत करतं. म्हणजे पर्टिक्युलर जर एखादी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन मधून जर रिसर्चरला काहीतरी माहिती मिळवायचं आहे तर अशा वेळी रिसर्चर काय करणार? ऑब्झर्वेशन करणार. हे संशोधकांना महत्त्वपूर्ण असू शकणाऱ्या वर्तनातील नमुने ओळखून ते अभ्यास करीत असलेल्या घटनेत समजून घेण्यासाठी मदत करतं. उदाहरणार्थ निरीक्षण वेळापत्रक संशोधकांना अभ्यास विषय कधी रडतात किंवा भांडतात हे ओळखण्यास मदत करतात. ओके. निरीक्षण वेळापत्रक संख्यात्मक आणि गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अशा दोनही प्रकारचं असू शकतं. सो अशा पद्धतीने निरीक्षण वेळापत्रक या महत्त्वपूर्ण टॉपिकवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात. यानंतर आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च इन्क्लूड म्हणजेच वर्णनात्मक संशोधनामध्ये ए सामाजिक घटना आणि व्यवस्थेवर तथ्य शोधणे, बी परिकल्पनांची चाचणी, सी फक्त ए आणि डी आहे ए आणि बी दोन्हीही. ठीक आहे. सो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च कशाशी संबंधित आहे? प्रेझेंट सिच्युएशन आणि हे वर्तमान स्थिती काय करीत असतं? दाखवित असतं. म्हणजे वर्तमान परिस्थितींचं वर्णन करण्यासाठी जी संशोधनाची पद्धत आपण वापरीत असतो त्या संशोधन पद्धतीला वर्णनात्मक संशोधन पद्धती आपण म्हणतो. आणि इथे सामाजिक घटना आणि व्यवस्थे
जे सामाजिक घटना आणि व्यवस्थेचे जे फॅक्ट्स आहे हे शोधण्यासाठी आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड जी आहे याचा वापर करीत असतो है ना. सो इथे ए पण आन्सर असू शकते आणि हा पण, म्हणजे पर्टिक्युलर हा आणि हा एकच येऊ शकतं. ठीक आहे, दोनही होऊ शकतात. वर्णनात्मक संशोधन ही एक संशोधन पद्धत आहे ज्यात एखाद्या घटनेच्या किंवा विषयाच्या वैशिष्ट्यांचं निरीक्षण, रेकॉर्डिंग आणि विश्लेषण समाविष्ट असतं. विविध शैक्षणिक आणि उपयोजित विषयांमध्ये जेव्हा संशोधकांसाठी एक मूलभूत साधन म्हणून वर्णनात्मक संशोधन जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे. आणि वर्णनात्मक संशोधनामध्ये गुणात्मक आणि परिमाणात्मक अशा दोनही संशोधन पद्धतीचा काय दिसून येतं, यूज म्हणजे वापर आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, सो समोर ओके ओके समोर जाऊया. परिकल्पना म्हणजे काय? ए. कल्पनारम्य अंदाज, बी. शिक्षित अंदाज, सी. मतप्रवाह अंदाज आणि डी. नन ऑफ अबव यापैकी काहीही नाही. सो ऑब्विसली हे काय आहे? शिक्षित अंदाज आहे. परिकल्पना कल्पना आहे का? आपल्या मनामध्ये कल्पना येतं आणि हे कल्पना म्हणजे आपण काय आहे आपली परिकल्पना किती एज्युकेटेड गेस असणार, शिक्षित गेस म्हणजे पूर्णतः जे पर्टिक्युलर टॉपिक आहे या टॉपिक विषयी आपण काय करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. आणि अभ्यास केल्यानंतर समजा आपण एखादी अंदाज जे आहे ते व्यक्त करीत आहोत है ना. त्यामुळे इथे आपल्याला योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक बी दिसून येतं. सो हायपोथेसिस जे आहे हे काही पुराव्यांच्या आधारे केलेले गृहीतक आहे. ठीक आहे, त्याला एव्हिडन्स लागतं, पुरावे लागतं. ते काल्पनिक असतं का, ते आपलं ओपिनियनच आहे असं आपण म्हणू शकतो का, तर नाही. कोणताही तपासीचा हा प्रारंभिक बिंदू असतो. जेव्हा आपण सिनॉप्सिस जेव्हा बनवतो त्यावेळी सुद्धा आपल्याला हायपोथेसिस लिहावी लागते. जो संशोधनाच्या प्रश्नांच्या भविष्यवाणीत भाषांतर करतो. यात व्हेरिएबल्स, लोकसंख्या आणि व्हेरिएबल्समधील संबंध यासारख्या घटकांचा समावेश होतो. संशोधन परिकल्पना ही एक परिकल्पना आहे जी दोन किंवा अधिक व्हेरिएबल्समधील संबंध तपासण्यासाठी वापरली जातो. म्हणजे पर्टिक्युलर व्हेरिएबल्समध्ये काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी आपण हायपोथेसिस टेस्टिंग करतो. सो याचे काही प्रकार आहेत ज्यामध्ये एक सिंपल हायपोथेसिस आहे, साधी है ना, एक जटिल परिकल्पना आहे, एक दिशादर्शक परिकल्पना आहे, एक गैर दिशादर्शक परिकल्पना आहे, एक शून्य परिकल्पना आहे आणि एक सहयोगी परिकल्पना आपल्याला दिसून येतं. ठीक, सो नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. ओके, प्रश्न आहे ज्ञानाचा वैध आधार डॅश मध्ये आहे. ए. प्रथा आणि परंपरामध्ये, बी आहे प्राधिकरण, सी आहे वैज्ञानिक चौकशी आणि डी आहे वैयक्तिक अनुभव. सो व्हॅलिड बेस ऑफ नॉलेज कशामध्ये आपल्याला दिसून येतं, तर ते वैज्ञानिक मला सांगा, प्रथा आणि परंपरामध्ये आपल्याला वैध व्हॅलिड दिसून येईल का, की ऑथरडाईज आपल्याला दिसून येईल, की वैयक्तिक अनुभवांमध्ये वैध ज्ञान आहे असं आपण म्हणू शकतो, नाही. तर आपण जे वैज्ञानिक चौकशी द्वारे मिळालेला आहे त्याला आपण काय म्हणू, व्हॅलिड नॉलेज आपण म्हणूया. सो वैज्ञानिक ज्ञान म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून मिळवलेला आणि तपासलेला हा ज्ञान आहे. वैज्ञानिक ज्ञानामध्ये तथ्यांचं निरीक्षण, वर्गीकरण देखील समाविष्ट असतं. ओके, नेक्स्ट आहे चांगल्या संशोधन साधनांची सर्वात महत्वाची वैशिष्ट्ये. ए. नीटनेटकेपणा, बी. उच्च वैधता, सी. साधेपणा आणि डी. बरोबर. आता मला सांगा एका चांगल्या संशोधनाची, आणि हे एक गुड रिसर्च जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, मला वाटतं हा मोस्ट रिपीटेड आतापर्यंतचा प्रश्न आहे है ना. वारंवार आपल्याला हा प्रश्न जो आहे तो रिपीट झालेला दिसून येतो.
ठीक आहे, चला. ओके ओके, ठीक आहे. एक सेकंड. ओके. ठीक आहे. एका चांगल्या संशोधनामध्ये आपल्याला दिसून येतं की उच्च वैधता असणे आवश्यक आहे. यामध्ये बघा, चांगल्या संशोधन साधनांची वैशिष्ट्ये यामध्ये वैधता, विश्वासार्हता आणि उपयुक्तता या गुणांचा आपल्याला काय दिसून येतं, या गुणांचा आपल्याला समावेश जे आहे ते दिसून येतं. डेटा गोळा करण्यासाठी साधने निवडताना संशोधकांनी यांचं मूल्यमापन करायला हवं. यानंतर आहे स्केलवरील उत्पत्ती डॅश स्केलवरील उत्पत्ती हे निरपेक्ष शून्य आहे. ए इंटरवल, बी आहे ऑर्डिनल, सी आहे नामांकन आणि डी आहे गुणोत्तर. ठीक आहे. सो या ठिकाणी आपल्याला प्रश्न जो आहे स्केलवर विचारलेलं दिसून येतं. योग्य उत्तर आहे गुणोत्तर. स्केलवरील उत्पत्ती हे निरपेक्ष शून्य आहे. ऑर्डिनल स्केल ही यामध्ये काय असतं, ऑर्डर म्हणजे पर्टिक्युलर आपण यामध्ये ऑर्डर दिलेला असतो. म्हणजे पर्टिक्युलर 60 स्टुडंट आहे, सो या 60 स्टुडंटमध्ये फर्स्ट रँक, सेकंड रँक, थर्ड रँक असं आपण देणार. अंतरालमध्ये स्पेसिफिक आपण काय बघणार, अंतर बघणार. ठीक आहे. आणि गुणोत्तर स्केलमध्ये आपण काय करीत असतो, तुलना, अंतराची तुलना करीत असतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आश्रयी आणि स्वाश्रयी चलांची कारण संबंध डॅश मार्फत दर्शवली जाते. ए गृहीतक, बी परिकल्पना, सी मर्यादा आणि डी आहे उद्दिष्टे. सो हायपोथेसिस परिकल्पनाद्वारे आपण आश्रयी आणि स्वाश्रयी चलांमधील जे कारण संबंध आहे ते दर्शवित असतो. सो अशा प्रकारे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण 2022चा क्वेश्चन पेपर काय केलेला आहे, डिस्कस केलेला आहे. सो आतापर्यंत जर आपण रिसर्च मेथडॉलॉजीच्या कम्प्लीट कोर्सला जॉईन केलेलं नाही, नक्की जॉईन करा. जेणेकरून येणाऱ्या पेट एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकता. सेशनला अशाच पद्धतीने बघत राहा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.